काढला असेल त्यांनी नका काढू. दे विल जस्ट फोकस ऑन द लेक्चर, दॅट्स ऑल. सगळ्यांनी ऑब्झर्व करा व्यवस्थित, सो दॅट आय कॅन एक्सप्लेन. साक्षी पाली, साक्षी पाली, तुमको आवाज आ रही है? चला पटकन स्टार्ट करायचं का आपण? कॅन वी स्टार्ट नाउ? Yes, sir. Yes. गुड गुड. तुम्हाला कलर्स दिसतात का मुलांना? हे कलर्स वगैरे दिसतात का? मी जे कलर टाकतो कधी हो. हो, सर. दिसता ना? चालेल. सो लास्ट टाइम वी वर डिस्कसिंग मेन्स्ट्रुअल सायकल, बरोबर? तर मेन्स्ट्रुअल सायकल काय असतं ते आपण नीट डिस्कस केलेलं आहे आणि त्याची बेसिक जी आयडिया आहे, बेसिक आयडिया तुम्हाला सगळ्यांना दिलेली आहे की व्हॉट इज मेन्स्ट्रुअल सायकल, बरोबर? तर मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये आपण एक सायकलिकल इव्हेंट कशा पद्धतीने चाललेला असतो पूर्ण बॉडीमध्ये, दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे. ऑलरेडी वी आर नोईंग ऑल द इव्हेंट्स. आम्हाला सगळे इव्हेंट्स, हे जे जेवढे इव्हेंट्स मी दाखवलेले आहेत, एव्हरी इव्हेंट वी आर नोईंग इन डिटेल. आपल्याला सगळं एक कम्प्लीट लेक्चर आपण याच्यावर घेतलेलं आहे. आपल्याला आयडिया सगळी आहे. फक्त आता काय करायचं, त्याला सगळे इव्हेंट्स ऍट ए टाइम शिकायचे आहेत. सगळे इव्हेंट्स 1, 2, 3 आणि 4, 4 ठिकाणी काय काय चेंजेस होणार आहेत, दॅट वी आर गोइंग टू स्टडी विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. या चारही इव्हेंट्सला आपण वन टाइम समजून घेणार आहोत या डायग्रामच्या माध्यमातून. तर या डायग्रामच्या, ही जे मोठी डायग्राम दिसते, ही काढायला बघायला बरीचशी अवघड वाटते बऱ्याचशा मुलांना. तर ही फार अवघड नाहीये. तुम्ही टेक्स्टबुक मधून जर काढायला सुरुवात केली तर इट इज नॉट मच मोर डिफिकल्ट. तुम्हाला लक्षात येईल. फक्त काय करायचं, डोक्यात आपल्या आयडिया असली पाहिजे की मला काय काढायचं आणि कशा डेज मध्ये त्याला डिवाइड करायचं. तर आपण काय करतो, एका महिन्याभराचा इव्हेंट जो आहे दॅट वी आर गोइंग टू स्टडी हिअर. आता इथे नीट लक्ष द्या एव्हरीबडी. आय थिंक नाव इट इज द टाइम टू फोकस ऑन बोर्ड अँड ॲज वेल ॲज ऑन माय साऊंड. माझ्या आवाजाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. माझ्या आवाजाकडे तुमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे आणि आवाजाकडे लक्ष आणि बोर्डकडे लक्ष, किंवा तुमच्या नोटबुक मध्ये जर तुम्ही ड्रॉ केला असेल तर तिथे लक्ष. तर एकदम एक एक गोष्ट प्रॉपरली आपल्याला समजून घ्यायची की काय काय इव्हेंट्स होत आहेत. आपण स्टार्ट करतोय ब्लिडिंग पासून, आपण स्टार्ट करतोय व्हजायनल ब्लिडिंग पासून आणि एंड पण करू व्हजायनल ब्लिडिंग करून. आपण असं गृहीत धरून चाललोय, आपण अशा पद्धतीने इमॅजिन करतोय की एक अनमॅरिड गर्ल जी आहे, अनमॅरिड पण मेन्स्ट्रुएशन जिच्यामध्ये चालू झालेलं आहे, अशा गर्ल मध्ये काय चेंजेस होतील, तर दॅट वी आर गोइंग टू स्टडी विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. कारण याच्यानंतरचे जे इव्हेंट्स आहेत आफ्टर फर्टिलायझेशन काय काय चेंजेस होतात, दॅट इज द सेपरेट टॉपिक. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी ऍट युअर एज. तुमच्या सगळ्या मुलींच्या एज मध्ये नेमकं काय घडत असतं, दॅट वी आर गोइंग टू स्टडी विथ द हेल्प ऑफ दिस डायग्राम. तर या अँगलने जर तुम्ही याला समजून घेतलं तर इट विल बी मच मोर इझी. तुमच्या बॉडीमध्ये मला माहित नाही, पण ओव्हरऑल सगळ्या आपल्याकडे जेवढ्या मुली असतील, एखाद्या बिचारीला काही प्रॉब्लेम असेल तर आय डोंट नो, पण रेस्ट सगळ्या मुलींच्या बॉडी फिजिओलॉजीमध्ये दिस इज व्हेरी नॉर्मल. हे नॉर्मल सायकल सगळ्यांच्या बॉडीमध्ये जेवढ्या मुली असतील आता
सगळ्यांच्या, कारण तेवढं एज आहे आणि तुमच्या बॉडीमध्ये हे सगळे इव्हेंट्स तुमच्या बॉडीचे इव्हेंट्स म्हणून समजून घ्यायचे. आणि मुलांनी ऍज ए फिजिओलॉजीच्या ऍस्पेक्टने, फिजिओलॉजीमध्ये यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतात आणि नेमकं प्रेग्नन्सी राहते म्हणजे काय होतं, म्हणजे फर्टिलायझेशन होतं म्हणजे नेमकं काय होतं, त्या फर्टिलायझेशनचं प्री फर्टिलायझेशन जे इव्हेंट्स असतात ते काय काय असतात, ते या डायग्रामच्या माध्यमातून मुलांनी, आणि मुलांच्या मनामध्ये थोडस मी या टॉपिक मध्ये किंवा या चॅप्टर मध्ये तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललो होतो की काही गोष्टी ज्या समाजाने खूप एकदम असं निग्लेक्ट केलेल्या आहेत किंवा फार त्याला वेगळं स्वरूप देऊन त्याचा विचार केलेला आहे, आपण सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकोच न ठेवता एकदम क्लिअर जे आहे सायंटिफिक व्ह्यूने त्याला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर मेन्स्ट्रुएशन बद्दल बोलणं म्हणजे एखाद्या पुरुषाने बोलणं ते तर अतिशय भयानक काम आहे. पण कसं आहे की आपल्याला बिईंग ए बायोलॉजी स्टुडंट, बिईंग ए प्री मेडिकल स्टुडंट, आपल्याला सगळ्यांना या गोष्टी, सगळे इव्हेंट्स माहिती पाहिजे की नेमकं काय आहे. त्याचा सोशल स्टिग्मा पण खूप मोठा आहे. त्या सगळ्या गोष्टी समजून घेताना ओपन माइंडेडली आपण एक एक गोष्ट समजून घेणार आहोत. तर अजून काही महापुरुष, काही महासाध्वी स्त्रिया येत आहेत. तो मी मागच्या वेळेला असं बोललो होतो की दिस इज डे 1. इथून लक्ष द्या. हा जो चेंज आहे इथे काय दाखवलेलं आहे हे जर तुम्हाला वाचता येत असेल तर कोण मला वाचून सांगतं हे मी काय लिहिलंय? जर दिसत असेल तर सांगा बरं मला. ओव्हॅरियन हॉर्मोन लेवल, ओव्हॅरियन इव्हेंट्स आणि पिट्युटरी हॉर्मोन. बरोबर, आपण 4 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. हे जे पूर्ण टेबल आहे, हा जो पूर्ण टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण सगळं बघतोय, याला आपण 4 पार्ट मध्ये डिवाइड केलंय. याचं कारण असं आहे, याचं कारण बेसिकली समजून घेऊया की पिट्युटरी मध्ये काय चेंजेस होतात आणि पिट्युटरी मधून FSH आणि LH केव्हा निघते. आता एकदम पहिली लेट्स से की एका मुलीच्या लाईफ मध्ये एक यंग मुलगी आहे जिने प्युबर्टीमध्ये एंट्री केलेली आहे, प्युबर्टीने तिला हिट केलेलं आहे. ते प्युबर्टीने हिट केल्यानंतर एक दिवस सडन, ऑल ऑफ सडन तिला स्टार्ट झालेलं आहे, ब्लिडिंग स्टार्ट झालेलं आहे, वजाने तिला मेन्स्ट्रुएशन झालेलं आहे. तर त्या मेन्स्ट्रुएशनच्या आधी काय काय झालेलं आहे ते आपण या माध्यमातून पाहतोय. आता हे दिस डार्क कलर्ड पार्ट जो आहे हा तुम्हाला काय दाखवतोय की इथे मेन्स्ट्रुएशन झालेलं आहे, ब्लिडिंग स्टार्ट झालेलं आहे. पण हे ब्लिडिंग होण्याच्या आधी काय काय झालेलं होतं किंवा ह्या ब्लिडिंग झाल्यानंतर काय काय होणार आहे ते आपल्याला नीट समजेल. आता हे ब्लिडिंग व्हायचं कारण काय होतं? कारण आपण त्या दिवशी शिकलो होतो की गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन जे हायपोथॅलॅमस मधून निघतो त्या हॉर्मोनने येऊन पिट्युटरी ग्लँडवर काम केलेलं आहे. अँटेरियर पिट्युटरीने काय सिक्रीट केलेलं आहे, त्या GnRH च्या इफेक्ट मध्ये FSH आणि LH रिलीज केलेलं आहे. तर FSH आणि LH रिलीज केल्यामुळे काय झालेलं आहे, आता इथून आपल्याला बघायचं आहे की FSH आणि LH ची लेवल जी आहे बाळांनो ती फार जास्त नाही, पण FSH ची थोडीशी स्लाइट लेवल सिक्रीट व्हायला सुरुवात झालेली आणि FSH एका विशिष्ट लेवलने सिक्रीट होत राहतो. FSH जो आहे तो एका विशिष्ट लेवलने सिक्रीट होत जातो. त्याचं नाव काय नीट लक्षात घ्या, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. त्याचं नाव काय बाळांनो? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनचा अर्थ होतो जे फॉलिकल्सला स्टिम्युलेट करायला. आता फॉलिकल्सला स्टिम्युलेट करणं म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. These are all primordial follicle. Primordial follicle म्हणजे जे फॉलिकल अरेस्ट स्टेज मध्ये, लिसन व्हेरी केअरफुली, जे फॉलिकल्स अरेस्ट स्टेज मध्ये 60 ते 80 हजाराच्या संख्येमध्ये, आय एम रिपीटिंग माय सेंटेन्स, की 60 to 80,000 they are in number present in each ovary of a young girl child who has just started जिच्यामध्ये मेन्स्ट्रुएशन सुरू झालेलं आहे अशा फिमेलच्या, अशा गर्ल चाइल्डच्या ओव्हरीज मध्ये 60 to 80,000 निवेदिता 60 to 80,000 च्या नंबर मध्ये हे प्रेझेंट आहेत. ऍज सून ऍज
फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे आहे FSH मधलं, FSH जेव्हा रिलीज होतं अँटेरियर पिट्युटरी मधून, ज्या वेळेला FSH रिलीज होईल त्यांचा सरळ परिणाम कशावर होणार आहे? ओव्हरीजवर होणार आहे. आणि ओव्हरीज मध्ये असे भरपूर साऱ्या प्रमाणात काय आहेत बेटा? प्रिमॉर्डियल फॉलिकल्स. कोणते फॉलिकल्स आहेत? प्रिमॉर्डियल फॉलिकल्स आहेत. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते का? बोला बरं. बरेचसे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स जे आहेत हे या ठिकाणी एका ओव्हरीमध्ये खूप सारे प्रिमॉर्डियल फॉलिकल्स तयार आहेत. आता FSH आल्याबरोबर काय होऊन जातं? FSH जसं येतं तसं हे सगळे फॉलिकल्स ऍट ए टाइम, सगळेच्या सगळे फॉलिकल्स बाळांनो ऍट ए टाइम, म्हणजे जवळजवळ असं म्हणू शकता 100-50 फॉलिकल्स ऍट ए टाइम स्टिम्युलेट होतात. आणि हे सगळेच्या सगळे स्टिम्युलेट होऊन ते त्यांच्यामध्ये काय सुरू होतं? प्रॉलिफरेशन सुरू होतं. इथे मी वर्ड यूज केलेला, प्रॉलिफरेशन सुरू होतं. म्हणजे याच्यावरचे लेयर्स वाढायला लागतात. आपण एकच मॅच्युअर होताना दाखवलेलं आहे, पण इथे अनेक मॅच्युअर होतात. म्हणजे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर आय कॅन शो की मल्टिपल इथे जे असतात ना बाळांना, इथे इतके भरपूर सारे फॉलिकल्स, या ठिकाणी भरपूर सारे फॉलिकल्स प्रयत्न करतील की माझा नंबर लागून जाव. भरपूर सारे फॉलिकल्स एकदम तयार होतील. कशामुळे? FSH मुळे. कारण FSH ला लक्षात ठेवा, बॉडीला ना चान्स नाही घ्यायचा. असं नाहीये की कमी सिक्रेट झालं मग दोनच तयार झाले मग ते पुढे गेलेच नाही, असं नाही झालं पाहिजे. बघा बॉडी काय करते, तुम्हीच विचार करा की एका फिमेलच्या टोटल रिप्रोडक्टिव्ह लाईफ मध्ये 400 to 500 सेकंडरी oocytes किंवा ओव्ह्युलेशन झाल्यानंतर इथे जे सेकंडरी oocytes, या सेकंडरी oocytes किती रिलीज केल्या जातात इन हर होल रिप्रोडक्टिव्ह लाईफ, राईट फ्रॉम 13 years ऑफ द एज टिल द 45 or 50 years. म्हणजे 37 years मध्ये ऑन अन ऍव्हरेज 400 ते 500 एग एका फिमेल बॉडी मधून निघणार आहे. आता तुम्ही विचार करा, एकेका ओव्हरीज मध्ये 60 to 80,000 आहे. व्हाय सच अ बिग नंबर इज केप्ट ओव्हर देअर? जर 500, 400 आणि 500 आहेत तर एकेका ओव्हरीच्या वाट्याला किती आले? 250 आल्या. टू बी व्हेरी प्रिसाइज. जर प्रिसाइजली बोलायचं असेल तर आपल्याला 250 एका ओव्हरी मधून, 250 दुसऱ्या ओव्हरी मधून आल्या. मग एवढ्या मोठ्या नंबरची गरज काय होती? जसं स्पर्मच्या बाबतीत आपण बोललो होतो, आपण आता पुढेही बोलणार आहोत. तर ह्या एवढे काय आहेत की बॉडीला चान्स नाही घ्यायचा. ज्याला मॅच्युअर व्हायचं त्याला फुल चान्स दिला पाहिजे. आता फुल चान्स काय दिला की FSH सफिशियंट अमाऊंट मध्ये आलं. सफिशियंट अमाऊंट मध्ये आलं, ज्या ओव्हरीकडचा टर्न असेल त्या बाजूला त्याची ऍक्शन सुरू झाली आणि तिथल्या जे फॉलिकल्स होते सगळे स्टिम्युलेट झाले आणि त्यांनी लेअरिंग करायला सुरुवात केली. फॉलिक्युलर सेल्सचा लेअर सुरुवात झाली, त्यांच्यावर फॉलिकल्सचे लेअर यायला लागले. आणि नाव प्रिमॉर्डियल फॉलिकल्स टर्न इनटू प्रायमरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल्स टर्न इनटू सेकंडरी फॉलिकल. प्रायमरी फॉलिकल टर्न इनटू सेकंडरी फॉलिकल. फॉलिकलची साईज वाढणं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय नाव आहे या हॉर्मोनचं? फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. तर हे जे फॉलिक्युलर येत आहे माझ्या तोंडात ना, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन जे आहे हे फॉलिकल्सला स्टिम्युलेट करतं. म्हणजे या आतली जे काय म्हणू त्याला, प्रायमरी oocyte जे आहे तिच्या आजूबाजूचं जे कव्हरिंग आहे, जे फॉलिकल सेलनी बनलेलं आहे, ज्याला पुढे जाऊन आपण ग्रॅन्युलोजा सेल म्हणणार आहोत, त्या सेलच्या लेअरला स्टिम्युलेट करतं. त्या सेलच्या लेयर्सला कशासाठी स्टिम्युलेट करतं की जेणेकरून यांनी या इस्ट्रोजेनचं प्रोडक्शन करावं. काय करावं बाळांनो? इस्ट्रोजेनचं प्रोडक्शन करावं. आता इस्ट्रोजेनचं प्रोडक्शन करण्याचा हेतू काय होता? आता इथपर्यंत तुम्ही बघता, इथपर्यंत ब्लिडिंग फेज असते. सर्वसाधारणपणे 3 to 5 days, म्हणजे आपण ज्या दिवशी ब्लिडिंग सुरू झालं त्याला डे 1 मानतो. म्हणजे त्या दिवशी काय झालं, युटेराईन वॉल जे होतं, युटेराईन एंडोमेट्रियम जो होता तो ब्रेक झाला. युटेराईन एंडोमेट्रियम ब्रेक होऊन ब्लिडिंग सुरू झालं. हे ब्लिडिंग सर्वसाधारणपणे कमीत कमी 3 दिवस, जास्तीत जास्त 5 किंवा 6 दिवस, 7 दिवसही होऊ शकतात. तर हे ब्लिडिंग सुरू झालं आणि हे ब्लिडिंग व्हायला लागलं. आता ब्लिडिंग इथपर्यंत झाल्यानंतर FSH ने काय केलं, यांना स्टिम्युलेट करायला सुरुवात केली. इकडे काय चाललेलं आहे, इकडे काय चाललंय हे नीट लक्षात घ्या. इथं FSH आलं, FSH जास्त लेवलमध्ये सिक्रीट झाला आणि FSH ने येऊन ओव्हरीवर ऍक्ट केले आणि ओव्हरी मधने काय केलं,
त्या लेयर्स बनवायला सुरुवात केली. अनेक फॉलिकल्स ऍट ए टाइम स्टिम्युलेट झाले आणि त्यांनी स्वतःची साईज वाढवायला सुरुवात केली विथ द हेल्प ऑफ ऍडिशन ऑफ फॉलिक्युलर सेल्स. आणि भरपूर साऱ्या फॉलिक्युलर सेल्सने अनेक, तुम्हाला सांगतो, प्रायमरी आणि सेकंडरी पर्यंत अनेक हे पोचतात. म्हणजे प्रायमरी फॉलिकल्स आहेत, सेकंडरी फॉलिकल पर्यंत पोहोचतात. प्रायमरी आणि सेकंडरी फॉलिकल्सचा नंबर भरपूर जास्त असतो. आता तुम्ही प्रश्न येतो की कशासाठी एवढे सगळे स्टिम्युलेट झाले, तर तुम्हाला माहिती आहे की चान्स नाही घ्यायचा आहे, त्याच्यातले एक तरी प्रॉपर तयार झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू. दुसरा हेतू काय आहे की जेवढे जास्त फॉलिकल स्टिम्युलेट होतील बाळांनो, तेवढे इस्ट्रोजनची लेवल वाढेल. तेवढे काय होईल? इस्ट्रोजनची लेवल वाढेल. आता इस्ट्रोजनची लेवल कशासाठी वाढवायची, हा प्रश्न येतो आपल्या डोळ्यासमोर की व्हाय इस्ट्रोजन इज टू बी सिक्रेटेड इन लॉट ऑफ, इन मेजर अमाऊंट किंवा इन मॅक्सिमम अमाऊंट. तर मॅक्सिमम अमाऊंट मध्ये सिक्रेट करण्यासाठी कारण काय आहे, इथे तुम्हाला काय करायचं, प्रॉलिफरेशन करायचं. कशाचं प्रॉलिफरेशन करायचं? युटेराइन एंडोमेट्रियम. आता युटेराइन एंडोमेट्रियमची जी वॉल होती, जी युटेराइन एंडोमेट्रियल जो होता, जी वॉल, ऍडिशनल वॉल जिच्यामध्ये ग्रोथ झाली होती, प्रॉलिफरेशन झालं, तिथं गेली. आता कशातनं निघून गेली बाहेर? मेन्स्ट्रुएशन मधनं निघून गेली. आता पुन्हा त्याला नवीन येऊ घातलेल्या बाळाची तयारी करायची. नवीन जे तिथं एक एम्ब्रिओ येणार आहे, लॉन्च होणार आहे, लॉज होणार आहे, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तयारी करायची आहे. ते गेलं ते गेलं. बॉडी आपल्याला इनडायरेक्टली हे पण शिकवत असते, जे गेलं ते जाऊ द्या, पण इथून पुढे आपल्याला पुन्हा नवीन तयारी करायची. तर नवीन तयारी करण्याची सुरुवात झालेली आहे. आता नवीन तयारी करण्याची बाळांनो जी सुरुवात झालेली आहे, ही सुरुवात झालेली आहे, याच्यासाठी काय पाहिजे? याच्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट आहे, एक अॅनाबोलिक हॉर्मोन पाहिजे, स्ट्रॉंग हॉर्मोन पाहिजे, जे प्रॉलिफरेशनला फास्ट मदत करू शकेल. म्हणून जास्तीत जास्त फॉलिकल्स मॅच्युरिटीकडे जातात, म्हणजे जास्तीत जास्त फॉलिकल्स तयार होतात. मॅच्युरिटीसाठी एकच जाईल, पण अनेक फॉलिकल्स तयार करण्यामागचा बॉडीचा हेतू आहे की जास्त प्रमाणात इस्ट्रोजन तयार. आता इस्ट्रोजन जर तयार झालं तर त्याच्यामुळे काय होईल बघा. आता इथून तुम्ही नीट लक्ष द्या. जसं जसं इकडे फॉलिकल्सचा नंबर वाढत चाललेला, तसं तसं इथे इस्ट्रोजनची लेवल वाढत चालली. बघा, ग्रॅज्युअली इथे तुम्हाला इस्ट्रोजनची लेवल वाढताना दिसेल. प्रोजेस्टेरॉन एका मिनिमम अमाऊंट मध्ये कंटिन्युअसली बॉडी सिक्रेट करत असते. प्रोजेस्टेरॉन मध्ये काही चेंज नाहीये. पण इथं एफएसएच जसं वाढत चाललेलं आहे, एफएसएचने याला स्टिम्युलेट केलंय, तसं तसं इस्ट्रोजनची लेवल वाढत जाईल. आणि इस्ट्रोजनची लेवल वाढत जाईल तसं इथे लेअर्स तुम्हाला ग्रो होताना दिसतील. हे सगळ्यांना कोरिलेट करता येतात, हे मला सांगा पहिल्यांदा. येस सर, मी रिजॉइन करू का? मला थोडं ब्लर दिसतंय. कोण? सर, मी मधुरा. ओके कर ना बेटा, काय प्रॉब्लेम. थँक्यू. ओके बाय. हे लक्षात येत आहे का सगळ्यांना? याला कोरिलेट करता येते का सांगा बरं मला. कमॉन. येस सर. हो सर. हे बघा, एफएसएच ची लेवल वाढली, फॉलिकल्सचा नंबर वाढला. फॉलिकल्सचा नंबर वाढला, ओव्हेरियन हॉर्मोन इस्ट्रोजन जास्त सिक्रेट व्हायला लागलं. इस्ट्रोजन जास्त सिक्रेट व्हायला लागलं तसं युटेरस मध्ये एंडोमेट्रियलची लाइनिंग थिक व्हायला लागली. एंडोमेट्रियलची लाइनिंग थिक व्हायला लागली. आता इकडे ऍट ए टाइम इव्हेंट्स काय काय होत आहेत की इथे मॅच्युरेशन कडे जात आहेत. फॉलिकल, डेव्हलपिंग फॉलिकल्स काय करतायत बाळांनो? मॅच्युरिटीकडे जात आहेत. मॅच्युरिटीकडे जातात. आपण याला काय नाव देऊ? आता याला जर नाव द्यायचं ठरलं, व्हॉट इज दिस? दिस इज प्रायमरी, सॉरी, दिस इज, याला एक नंबर वाला जो आहे दॅट इज प्रायमरी फॉलिकल. दिस इज प्रायमरी फॉलिकल. दिस इज सेकंडरी फॉलिकल. हा कोणता आहे? हा टर्शियरी आहे. टर्शियरी फॉलिकल दिसतंय. आता टर्शियरी फॉलिकल कशात कन्वर्ट होऊन जाईल? मॅच्युअर फॉलिकल और ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल कशात तू कशात होऊन जाईल बेटा? मॅच्युअर होऊन जाईल. म्हणजेच काय होतंय, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे लेयर्स आहेत ना, हे लेयर्स वाढत जातात. यामुळे याचा जो लेवल, आता इकडे एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ज्या वेळेला इस्ट्रोजनची लेवल वाढते ना, ज्या वेळेला बाळांनो एक गोष्ट एकदम लक्षात ठेवा, लो लेवल जे आहे, इस्ट्रोजन ज्या वेळेला मॉडरेट अमाऊंट मध्ये सिक्रीट होतं, इस्ट्रोजन ज्या वेळेला मॉडरेट अमाऊंट मध्ये सिक्रीट होतं, इस्ट्रोजन ज्या वेळेला मॉडरेट अमाऊंट मध्ये सिक्रीट होतं,
त्यावेळेला इट गिव्ज निगेटिव्ह फीडबॅक. इट गिव्ज निगेटिव्ह फीडबॅक. त्यावेळेला FSH ची लेवल खाली जाते. FSH ला थांबवलं, अरे बाबा किती सिक्रेट होशील तू, काय सगळ्यांना मॅच्युअर करून थोडी घेऊन जायचं, सगळेच्या सगळे मॅच्युअर झाले पाहिजे का? मग हा काय करतो, इस्ट्रोजन काय करतो, इस्ट्रोजन निगेटिव्ह फीडबॅक देतो आणि सांगतो तुमचं जरा काम कमी करा. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू ना, पुन्हा निमंत्रण द्यायला येऊ ना, त्यावेळेला तुम्ही तुमचं वाढवा प्रोडक्शन, आता तुम्ही कमी करा बघू. म्हणून ही जी लाईन आहे ना, ही खाली गेलेली, ही लाईन इथून स्टार्ट झाली होती आणि ही खाली 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 चाललेली, खाली जाते. का खाली जाते? कारण फॉलिकल्स किती तयार झाले पाहिजे, एकच फॉलिकल तयार झालं पाहिजे, सगळे नाही तयार झाले पाहिजे. म्हणून FSH ची लेवल पर्पजली कमी केली जाते. कोण कमी करतं? इस्ट्रोजन. का बरं कमी करतं? कारण इस्ट्रोजनची मॉडरेट लेवल जी असते ती FSH ला कमी करते. आता एकदम अपोजिट इफेक्ट बघा कसा मिळतो. आता FSH ची लेवल कमी झाली, FSH ची लेवल कमी झाली, त्यावेळेला याची पटपट पटपट पट ग्रोथ झाली. किती दिवसामध्ये ग्रोथ झाली? तुम्ही इथं लक्षात घ्या, 5व्या दिवसापासून 6व्या दिवसापासून लगेच युटेराईन वॉल जी होती, जी आपण एंडोमेट्रियम म्हणतो, ती वाढ व्हायला सुरुवात झाली. एंडोमेट्रियम प्रॉलिफरेट व्हायला सुरुवात झाली, साईज वाढायला सुरुवात झाली. एंडोमेट्रियम मध्ये नवीन ब्लड वेसल्स बनतायत, नवीन लेयर्स बनतायत, सगळ्या गोष्टी इथे सुरू झाल्या. कशाच्या इफेक्टमुळे सुरू झालेल्या? इस्ट्रोजनच्या. आता इस्ट्रोजनला नुसतं याची ग्रोथ करून थांबायचं नाही, आता इस्ट्रोजन एकदम हाय लेवलला जाईल. इस्ट्रोजन जे आता या स्टेप पर्यंत येता येता बाळांनो, इस्ट्रोजन जबरदस्त लेवल वाढवतं. कारण आता जे डेव्हलपिंग फॉलिकल आहे ना, इट हॅज लॉट ऑफ सेल्स, सो इट प्रोड्युसेस मॅक्सिमम अमाऊंट ऑफ इस्ट्रोजन. बघा इथं याला कोरिलेट करून बघा बरं, याला कोरिलेट करून बघा. मॅक्सिमम अमाऊंट मध्ये आता काय होतंय, इस्ट्रोजनचं प्रोडक्शन होतं. आता इस्ट्रोजन जसं जसं प्रोड्यूस होतंय तसं तसं इथं युटेराईन वॉल थिक व्हायला सुरुवात झाली. जसं जसं इस्ट्रोजनचं प्रोडक्शन वाढतंय तसं तसं युटेराईन वॉल थिक होत जाते, म्हणजे प्रॉलिफरेशन होते. म्हणजे काय होतंय, नवीन सेल्स ऍड होत आहेत. याला कोरिलेट करा. कोणाच तरी ऑडिओ चालू आहे, नीट याला कोरिलेट करा बघा सगळ्यांनी. सगळ्यांनी कोरिलेट करून मला सांगा बरं, हे कळतंय का तुम्हाला सगळ्यांना? कमॉन, हे कळतंय का सगळ्यांना? नीट लक्ष द्या. म्हणजे इकडे जसं इस्ट्रोजनची लेवल वाढते, का बरं वाढली त्याचं कारण मी सांगितलं. कारण इथे सेकंडरी फॉलिकल मध्ये पहिल्यांदा काय दिसायला सुरुवात झाली, अँट्रल कॅव्हिटी दिसायला सुरुवात झाली, अँट्रम दिसायला सुरुवात झाली. या अँट्रम आता फुल ऑफ कशाने भरलेली आहे? ही जी आहे ही फुल ऑफ अँट्रल फ्लुइडने भरले किंवा फॉलिक्युलर फ्लुइडने भरलेली आहे, लिकर फॉलिक्युली ज्याला आपण नाव. आता हे लिकर फॉलिक्युलीने फुल भरलेलं आहे, त्यावेळेला ह्या सगळ्या सेल्स आतल्या बाहेरच्या सगळ्या ऍक्टिव्ह आहेत. यांनी काय प्रोडक्शन वाढवलेलं आहे? इस्ट्रोजनचं प्रोडक्शन वाढवलेलं आहे. आता इस्ट्रोजन का वाढवलेलं आहे? कारण फॉलिक्युलर सेल्सचं नेचर आहे की फॉलिक्युलर सेल्स अंडर द इफेक्ट ऑफ स्मॉल अमाऊंट जरी त्यांना FSH मिळाला तरी सुद्धा इस्ट्रोजनचं प्रोडक्शन वाढत जाईल. आता इस्ट्रोजनचं प्रोडक्शन वाढत वाढत चाललेलं आहे. आता जास्त ज्या वेळेला इस्ट्रोजनचं प्रोडक्शन जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त होतं त्यावेळेला याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो बाळा. काय होतो? पॉझिटिव्ह फीडबॅक जातो. हा एवढाच एक चेंज इथं लक्षात ठेवायचा आहे. कमी अमाऊंट मध्ये किंवा मॉडरेट अमाऊंट मध्ये निगेटिव्ह फीडबॅक लिहून ठेवा. इन मॉडरेट अमाऊंट, इन मॉडरेट अमाऊंट म्हणजे सर्वसाधारण अमाऊंट मध्ये, इन मॉडरेट अमाऊंट estrogen gives negative feedback, but at high or very high levels, at very high levels, it gives positive feedback. याचं ज्वलंत उदाहरण तुमच्या समोर दाखवतो, ते बघितल्यानंतर तुम्हाला एका झटक्यात लक्षात येईल. मॉडरेट अमाऊंट मध्ये याची लेवल खाली गेलेली, FSH कमी केलं, याने निगेटिव्ह फीडबॅक दिला म्हणून याची लेवल कमी झाली. आता हाय लेवल मध्ये ह्याची पण हाय झालेलं बघा, हे हाय झालं तसं हे पण हाय झालं. FSH पण सडन बूम झालेला आहे, बूस्ट झालेला आहे. इस्ट्रोजन जसं वाढलं तसं काय काय वाढलेलं आहे? FSH पण वाढलंय आणि LH पण वाढलंय. बघा एकदा सगळ्यांनी ऑब्झर्व करा बरं.
बघा बरं, मला सांगा, हे कळतंय का? हे कोरिलेट करा. बघा, इस्ट्रोजेनची लेवल जशी वाढली तसं इस्ट्रोजनने पॉझिटिव्ह फीडबॅक दिला. आता ह्याच्याशी मॅच करा. पॉझिटिव्ह फीडबॅक आने दो. काय सांगितलं आता? आने दो. जितना सिक्रीट करना है वन टाइम सिक्रीट कर डालो फास्ट. आता याने काय केलं? याने जशी स्वतःची लेवल वाढवली ना, तसं याचा पॉझिटिव्ह फीडबॅक गेला. कोणाकडे गेला? एलएच आणि एफएसएच. एलएच इज ल्युटिनायझिंग हॉर्मोन, एफएसएच इज फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. दोघांना ऍट ए टाइम वाढवलं. बघा, दोघं एकदम दिसतायत का तुम्हाला? हे पीक्स दिसतायत का दोन्ही? सांगा बरं हो मला. सर. येस सर. हे लिहिलं का तुम्ही? हे दोन्ही, हे जे छोट्या छोट्या लाईन्स मी लिहून दिल्या इथं, त्या लिहिल्या का तुम्ही? दुसरीकडे लिहिल्या का? हो सर. हो सर. हो सर. येस सर. आता ह्या जर दोन्ही लिहून झाल्या असतील तर आता इथून पुढचा पार्ट आपण बघूया. आता पॉझिटिव्ह फीडबॅक आणि निगेटिव्ह फीडबॅक समजला का सगळ्यांना? पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणजे आने दो, आणि निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे थांबाओ, कशाला गर्दी करताय? गर्दी कशाला करताय? येऊ द्या हो. येत आहे लक्षात? याने जेव्हा याची लेवल वाढवली त्याने सांगितलं इट गिव्स पॉझिटिव्ह फीडबॅक, आणि पॉझिटिव्ह फीडबॅकचा परिणाम काय झाला की अचानक एफएसएच ची आणि एलएच ची लेवल अचानक वाढली. आता विचार करा, इथे ऑप्टिमम ग्रोथ झालेली आहे. एकदम नीट लक्षात घ्या. जेवढी ग्रोथ पाहिजे होती, एका मॅच्युअर फॉलिकलची जेवढी ग्रोथ पाहिजे होती तेवढी ग्रोथ झालेली आहे. लिसन व्हेरी केअरफुली. आता ही जी ग्रोथ झालेली आहे, आता तुम्ही सांगितलं की अचानक एखाद्या माणसाची ऑप्टिमम ग्रोथ झालेली आहे आणि त्या माणसाला तुम्ही अचानक ताणायला सुरुवात केली, किंवा आता अचानक त्याच्या बॉडीमध्ये काहीतरी भरायला सुरुवात केली, त्याच्या बॉडीची जी साईज आहे ती तर तेवढीच राहील, पण तुम्ही जर त्याला जबरदस्ती प्रेस केलं तर ती बॉडी कुठेतरी फुटून जाईल. जसं एखादा डब्बा असतो किंवा एखादी वस्तू असते, त्याच्यामध्ये त्याचं ऑप्टिमम लेवल अटेंड केलेली आहे, जेवढं सामान भरलं पाहिजे तेवढं भरलं. पण तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर जबरदस्ती एखादी गोष्ट भरण्याचा प्रयत्न कराल, म्हणजे तसं जर ह्या एफएसएचने येऊन याला काय केलं की स्टिम्युलेट केलं आणि याला सांगितलं आणखी मोठा हो, तर आता हे मोठं होणं शक्य नाही, कारण याच्यामध्ये आत फ्लुइड भरलेले कॅव्हिटी. आता हे वजनदार झालेलं आहे, खूप मोठं झालेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, यू कॅन सी विथ नेकेड आय. तुमच्या उघड्या डोळ्यांनी ग्राफियन फॉलिकल पाहू शकतात. एवढी मोठी साईज असते, एवढी नसते पण डोळ्याने दिसेल एवढी मोठी साईज झालेली असते. आता हे ज्या वेळेला या एफएसएच आणि एलएचचा याच्यावर परिणाम होतो, तर हे काय होतं, आता हे प्रॉलिफरेट करू शकत नाही किंवा याची साईज वाढू शकत नाही. मग इथे काय होतं, सडन चेंज होतो आणि त्याच्यामुळे हे बस्ट फुटतं. त्याला रप्चर म्हणतात. काय वर्ड यूज करतात बाळांनो? रप्चर ऑफ द फॉलिकल. फॉलिकल रप्चर. रप्चर शब्दाचा अर्थ होतो फुटणे. फॉलिकल रप्चर होतं. आणि जसा हे फॉलिकल रप्चर होतो बाळांना, तो दिवस असतो सर्वसाधारणतः तो दिवस असतो 14वा दिवस असतो, 15वा दिवस असतो, 16वा दिवस, म्हणजे +- 1-2 डेज चालतात. ही गोष्ट सगळ्यांना लक्षात आली का? हे रप्चर का झालं? तेव्हा इस्ट्रोजनची लेवल वाढली. आता एमसीक्यू लेवलला ज्या वेळेला याच्यावरचे एमसीक्यू येतात, मेन्स्ट्रुएशन वर जर त्या एक्झामिनरला असं वाटलं की लेटेस्ट चेक द नॉलेज ऑफ दी स्टुडंट, तर त्यावेळेला तो काय म्हणतो की व्हेरी हाय इस्ट्रोजन लेवल कॉजेस पॉझिटिव्ह फीडबॅक ऑन एफएसएच आणि एलएच, विच कॉजेस, या जे अचानक एलएच ची लेवल जी वाढलेली याला म्हणतात एलएच सर्ज. काय वर्ड यूज करतात बाळांनो याला? एलएच सर्ज. नीट लिहून ठेवा. व्हॉट इज एलएच सर्ज? It is the sudden rise in luteinizing hormone. It is the sudden rise in luteinizing hormone which causes ovulation. What is ovulation? It is the rupture of Graafian follicle. What is ovulation? Ovulation is the rupture of mature Graafian follicle. कळलं का? Come on, बोला. हे समजतंय का सगळ्यांना? येस सर. येस. हो सर, समजतंय. अचानक वाढलेली जी इस्ट्रोजनची लेवल आहे, त्याच्यामुळे परिणाम काय झाला की हे जे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल होतं, हे आता एवढं हॉर्मोन सहन करण्याची याची कॅपॅसिटी, कारण बाकीचे तर सगळे थांबलेले आहेत ना.
बाकीचे सगळे फॉलिकल्स बाद झाले, कारण त्यांना नंतर सप्लाय नाही मिळाला एसएसएचचा. पण अचानक एक दिवस, एक 13th डेला, ओव्ह्युलेशनच्या आधी 13th डे 12 डे 13ला अचानक याची लेवल वाढली आणि ती वाढलेली राहिली पुढचे किती दिवस, 1 किंवा 2 दिवस, पुढचे 24 तास हाय लेवल असते. आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो, इस्ट्रोजनची ज्या वेळेला हाय लेवल असते, FSH ची लेवल हाय असते, LH ची लेवल ज्या दिवशी हाय असते, त्या दिवशी त्याच्यावरनं, त्या जजमेंट वरनं हे जे ट्रीटमेंट करणारे डॉक्टर असतात ना, ते अंदाज लावतात की आता फॉलिक्युलरचा काय म्हणतात ओव्ह्युलेशनचा डे जवळ आलाय किंवा आज उद्याच ओव्ह्युलेशन होईल. त्यावेळेला याची मी हे का सांगतोय ते सांगतो तुम्हाला. काही कपल्समध्ये ज्यांना मूलबाळ होत नाही किंवा स्पर्म काउंट खूप कमी आहे किंवा एखाद्या फिमेलमध्ये ट्यूबल ब्लॉक आहे, फॅलोपियन ट्यूब आहे किंवा युटेराइन डक्ट आहे, ती ब्लॉक जर असेल तर त्यावेळेला या हॉर्मोन्सच्या लेवल जर लॅबमध्ये पटपट चेक करत गेले तर त्यांना अंदाज येतो की सध्याची परिस्थिती त्या फिमेलची काय आहे. FSH आणि LH ची लेवल जेव्हा ते बघत राहतात तेव्हा त्यांना कळतं की आता कोणत्या दिवशी यांचं एक नॉर्मल रेंज ठरलेली ना, LH ची एक नॉर्मल रेंज आहे. जेव्हा सडन बूस्ट दिसेल, कालपर्यंतचा रिपोर्ट वेगळा होता आणि आज सडन LH ची लेवल हाय गेली, याच्यावरनं सहज अंदाज येतो की आज उद्याच काय होऊन जाणार आहे, ओव्ह्युलेशन होणार. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजे त्यावेळेला आपल्याला हा जो सेकंडरी oocyte ज्याला आपण एग म्हणणार आहोत, तर ह्या एग कलेक्ट करायला सोपं जातं. तिथे दुर्बिणीने तो, जसं फिंबरीने आपण फिंबरी कलेक्ट करतात तसं या ठिकाणी दुर्बिणीने त्याला कलेक्ट केलं जातं, सक केलं जातं. येतंय लक्षात? दुर्बीण म्हणजे सर्जरी करून त्या फिमेलच्या ओव्हरीमधनं मॅच्युरेशन जे आहे ना, हे जे ग्राफियन फॉलिकलचं फॉर्मेशन हे बाहेर नाही होऊ शकत, हे फिमेलच्या बॉडीमध्येच होतं. पण आता जर एक कलेक्ट करायचं असेल डॉक्टरला तर काय करेल, ही लेवल मॅनेज करत राहील, बघत राहील, ऑब्झर्व करत राहील आणि ऑब्झर्व करून त्याला असं वाटलं की आता ओव्ह्युलेशन होण्याच्या मार्गावर आहे, त्यावेळेला ह्याच्याने कलेक्ट करू शकतात. आता हा जरा टेक्निकल पॉईंट किंवा हा जरा क्लिनिकल पॉईंट हा सोडून द्या, हा तुमच्या कामाचा नाही, तुम्हाला आउट ऑफ क्युरियोसिटी माहिती पाहिजे काय करतात ते. आता इथं सडन LH सर्ज झाला, FSH ची लेवल वाढली, LH सर्ज झाला, ह्या पर्टिक्युलर घटनेला म्हणतात ल्युटिनायझिंग हॉर्मोनचं सर्ज म्हणजे अचानक लेवल वाढणं आणि त्या वेळेला झालं ओव्ह्युलेशन. आता ओव्ह्युलेशन झालं, ओव्ह्युलेशन झाल्यानंतर आता या ठिकाणी ही जे स्ट्रक्चर येतं त्याला हिमोरेजिकम, कॉर्पस हिमोरेजिकम आधी तयार होतं. याला लक्षात नाही ठेवलं चालेल, याच्यात ना थोडंसं ब्लिडिंग होतं. तुम्हाला माहिती आहे याच्या वरचा जो लेअर असतो थिका एक्सटर्ना आणि थिका इंटरना, तर थिका एक्सटर्ना व्हॅस्क्युलर कमी प्रमाणात व्हॅस्क्युलर असतो किंवा नसला नाही म्हटलं तरी चालेल, पण थिका इंटरना जो असतो तो व्हॅस्क्युलर लेअर असतो, म्हणजे तिथे ब्लड वेसल डेव्हलप झालेले असतात. आता ज्या वेळेला LH सर्ज होईल ज्या वेळेला हे सेकंडरी oocyte याच्यातनं बाहेर पडेल, दिस इज सेकंडरी oocyte. आपण याला डायरेक्टली एक नाही म्हणत, दिस इज सेकंडरी oocyte. ही जी सेकंडरी oocyte बाहेर पडली, आता त्याच वेळेला फिंबरी जे असतात, फिंबरी लेट्स से की दिस इज ओव्हरी, त्या ओव्हरीवर या फिंबरी अक्षरशः सायंटिस्ट लोकांनी असं पाहिलंय की या फिंबरी ज्या असतात ह्या अशा शोधायला लागतात. कशाला शोधतात? या सेकंडरी oocyteला. इट शुड नॉट बी लॉस्ट, समटाइम्स इट गेट लॉस्ट, काही वेळेला हरवतं म्हणजे अब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. कधी कधी तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की समजा याला रिलीज झाला हा राईट ओव्हरी मधून, तर कधी कधी लेफ्ट मधून एंट्री करून जातो. तर एनिथिंग इज पॉसिबल, दिस इज बायोलॉजी. पण शक्यतोवर ह्या लॉस व्हायला नको म्हणून ह्या फिंबरी लगेच ऍक्टिव्हेट होतात आणि याला कलेक्ट करतात. आणि कलेक्ट केल्यानंतर या फिंबरीच्या, लेट्स से की दिस इज फिंबरी, या फिंबरीच्या सेंटरला ऑस्टियम एक असतो, एक छिद्र असतं आणि तिथे हे जसं हा मधला बोट आहे ना तसं याला कलेक्ट करून इथून आत ढकललं जातं, इथून आत ढकललं जातं. कुठे? इथे याच्या मागचा भाग कोणता आहे? लेट्स से की सपोज हा जर फिंबरीचा भाग आहे, इथून याला आत ढकललं तर हा जो पार्ट आहे, हा जो माझ्या हाताचा पार्ट तुम्हाला दिसतोय, दिस इज फॅलोपियन ट्यूब. इथून याला आत ढकललं जातं, आत पाठवलं जातं आणि आत पाठवलं गेलं की मग हा 24 तास वाट बघतो. हा जो हे जी सेकंडरी oocyte ज्याला आपण एग म्हणणार आहोत, ज्याला ओवम म्हणणार आहोत, जे काही म्हणायचं ते म्हणू, पण आता ही जी सेकंडरी oocyteच्या स्टेजला ही जी रिलीज झालेली सेल आहे, ही सेल वाट बघते 24 तास.
हिचं लाईफ किती आहे 24 आवर. 24 आवर नंतर ही डिसइंटिग्रेट होते, ही हळूहळू ट्यूब मधून मायग्रेट करून आणली जाते युटेरस मध्ये आणि युटेरस बरोबर अलॉंग विथ युटेराईन कंटेंट किंवा ही जी वॉल असते त्याच्याबरोबर ती शेड आउट केली जाते, बाहेर टाकली जाते. तर आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं की ओव्ह्युलेशन झालेलं आहे. आता ओव्ह्युलेशन झाल्यानंतर हा जो पार्ट रिमेनिंग पार्ट आहे, आता इथे ऍक्शन सुरू होते, इथे ऍक्शन बाळांनो सुरू होते. इथून बघा तुम्ही LH ची जी लेवल आहे ही ह्या लेवलला नाही काढलेलं आहे, इथून ही लेवल वाढलेली आहे. ही जी लेवल वाढलेली आहे आता ह्या LHच्या इफेक्टमुळे, या LHच्या वाढलेल्या लेवलमुळे याचा चेंज होतो नाही बघा. कसं याचा चेंज झाला बघा. ऍक्च्युअली हे फाटलेलं स्ट्रक्चर होतं, पण LHच्या इफेक्टमुळे, LHच्या ल्युटिनायझिंग हॉर्मोनच्या इफेक्टमुळे हे एका सिक्रिटरी स्ट्रक्चर मध्ये तयार होतं. कशात तयार होऊन जातं बाळांनो? सिक्रिटरी स्ट्रक्चर मध्ये याचं कन्व्हर्जन होतं, म्हणून याचं नाव पडलेलं आहे. याच्यावर असर कशाचा झालेला आहे? ल्युटिनायझिंग हॉर्मोन, म्हणून याचं नाव आहे कॉर्पस ल्युटियम. ही गोष्ट लक्षात आली का बघा. याला कॉर्पस ल्युटियम नाव का दिलेलं ते नीट लक्षात घ्या. वाय इट इज कॉल्ड एज कॉर्पस ल्युटियम, वाय नॉट अदर नेम? कारण एक तर बॉडी होती म्हणून कॉर्पस शब्दाचा अर्थ होतो बॉडी. ल्युटियम म्हणजे ज्याच्यावर ल्युटिनायझिंग हॉर्मोनचा असर झाला, जे आता सिक्रिट काहीतरी करणार आहे, म्हणून याला काय नाव दिलं आपण? डेव्हलपिंग कॉर्पस ल्युटियम. याला काय नाव दिलं बाळांनो? डेव्हलपिंग कॉर्पस ल्युटियम. आता जसं हे कॉर्पस ल्युटियम तयार होतं, सून आफ्टर ओव्ह्युलेशन ताबडतोब याचं काम सुरू होऊन जातं. इमिजिएटली स्टार्ट सिक्रेटिंग प्रोजेस्टेरॉन. आणि जसं हे येतं पिक्चर मध्ये तसं बघा कॉर्पस ल्युटियम आल्या प्रोजेस्टेरॉनच्या लेवल्स हाय जायला लागतात, लगेच प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन वाढतं. आता प्रश्न असा पडतो की प्रोजेस्टेरॉन का एवढे जास्त प्रमाणात सिक्रेट केलं जातं? कारण प्रोजेस्टेरॉन इज कॉल्ड ॲज प्रेग्नन्सी हॉर्मोन. लिहून ठेवा कुठेतरी. प्रोजेस्टेरॉन इज कॉल्ड ॲज प्रेग्नन्सी हॉर्मोन. इट मेंटेन्स दिस थिकनेस. हा जो थिकनेस आहे, इथल्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत त्यांना इंटॅक्ट ठेवण्यासाठी, हा जो लेअर आहे याला मेंटेन करण्यासाठी, हा लेअर डिस्टर्ब व्हायला नको म्हणून प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे हातात हात घालून काम करणं चाललेलं असतं. प्रोजेस्टेरॉन काय करतं? इस्ट्रोजेन जी आहे, इस्ट्रोजेनची लेवल बघा. इस्ट्रोजेनची लेवल, आता हे बिलकुल इस्ट्रोजेन सिक्रेट करत नाही असं नाहीये, हे इस्ट्रोजेन सुद्धा सिक्रेट करेल. पण इस्ट्रोजेन किती सिक्रेट करेल? एका ठराविक अमाऊंट मध्ये सिक्रेट करेल. इस्ट्रोजेन एका ठराविक अमाऊंट मध्ये सिक्रेट करेल, त्यामुळे ही लेवल पण मेंटेन केली जाते आणि प्रोजेस्टेरॉन त्याला मेंटेन ठेवण्याचं काम करेल. इथे बघा ही जी लेवल ही कॉन्स्टंट मेंटेन असते बघा. आणि किती वेळ मेंटेन असते इथून लक्षात ठेवण्याचं. सपोज दिस इज द डे 14, 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालं. आता 14 ते 21 पर्यंत, 23 पर्यंत इथं तुम्हाला दिसतंय की ही लेवल मेंटेन केली जाते. आता ही लेवल मेंटेन केली जाते तोपर्यंत बॉडीमध्ये अंदाज येऊन जातो की फर्टिलायझेशन झालं का नाही झालं. मग हे काय होतं, समजा जर फर्टिलायझेशन झालेलं राहिलं, सेकंड सीन सांगतोय, समजा जर फर्टिलायझेशन झालेलं राहिलं असतं तर काय झालं असतं? फर्टिलायझेशन झाल्यानंतर चौथ्या दिवशी, 4th डेला, लिसन व्हेरी केअरफुली, चौथ्या दिवशी ती जर फर्टिलाइज्ड जी सेल आहे, जी फर्टिलाइज सेल आहे जिच्यामध्ये डिव्हिजन सुरू झालेलं आहे, तिला हळूहळू फॅलोपियन ट्यूब मधून युटेरस मध्ये आणलं जातं. आणि युटेरस मध्ये पुढचे आणखी 3-4 दिवस ती जी फर्टिलाइज्ड सेल आहे जिच्यामध्ये डिव्हिजन चाललेले आहेत ती तिथे फिरवली जाते, तिथल्या तिथेच चालते. आणि 8व्या दिवशी, 10 दिवसाच्या आत ती कुठेतरी इम्प्लांट केली जाते. येतंय लक्षात तुमच्या? म्हणजे जर समजा या दरम्यान फर्टिलायझेशन झालं, या दरम्यान जर सेक्सुअल इंटरकोर्स झाला असेल, स्पर्म्स गेले असतील, फर्टिलायझेशन झालं असेल, तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये चेंजेस होतात. त्या सेकंडरी ओसाइटचं कन्व्हर्जन ओव्हम मध्ये होतं. त्या ओव्हम मध्ये आता चेंजेस होतील, फर्टिलाइज झायगोट बनतो. त्या झायगोट मध्ये सुरुवातीला 2 सेल, 4 सेल, 8 सेल, 16 सेल, 32 सेल अशा पद्धतीने डिव्हिजन होते. आणि ते एक स्ट्रक्चर बनतं ज्याला आपण म्हणतो मोरुला. तर ते मोरुला जे आहे, ते मोरुला स्ट्रक्चर जे आहे ते ट्रान्सपोर्ट केलं जातं युटेरसमध्ये. ते युटेरसमध्ये युटेराईन मिल्क सिक्रेट केलं जातं. युटेराईन मिल्क जे असतं ते ऍब्झॉर्ब करतं.
ते आणखी मॅच्युअर होतं आणि तोपर्यंत 9व्या ते 10व्या दिवशीपर्यंत म्हणजे 7 ते 9 ह्या दरम्यान कुठेतरी त्याचं इम्प्लांटेशन होतं. म्हणजे ते युटेरसच्या जो फंडसवाला जो पार्ट आहे त्या फंडसच्या पार्टला जाऊन हे चिकटवलं जातं आणि त्यावेळेला जसं हे चिकटतं, ज्या दिवशी चिकटतं तिथून पुढे त्या स्ट्रक्चर मधून एक नवीन हॉर्मोन सिक्रिशन सुरू होतं. त्याला म्हणतात ह्यूमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन, HCG. त्याचं नाव काय बाळांनो? HCG हॉर्मोन सिक्रिट केलं जातं. हे HCG जर सिक्रिट व्हायला लागलं, हे HCG जर सिक्रिट झालं 9व्या 10व्या दिवशी, लिसन व्हेरी, आता ह्याच्याशी त्याचा संबंध आहे म्हणून मी HCG मध्ये, तुम्हाला असं वाटेल की सर तुम्ही ट्रॅक सोडला का काय, नाही, मी याच्याशी याचा संबंध कसा आहे ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता HCG जर 10व्या दिवसापर्यंत, 9व्या 10व्या दिवसापर्यंत जर HCG जर सिक्रिशन सुरू झालं असतं बाळांनो, तर परिणाम काय झाला असता? हा कॉर्पस ल्युटियम रिग्रेस झाला नसता. रिग्रेसिंग दाखवलेलं, काय कमी कमी होणं, श्रिंक होणं, त्याला म्हणतात रिग्रेसिंग. जर HCG ची लेवल इथपर्यंत वाढली नाही, इथं लक्षात घ्या, 14 ते 23-24 पर्यंत जर याची लेवल वाढली नाही तर ह्याचं प्रोडक्शन ग्रॅज्युअली कमी कमी होत जातं. याचा अर्थ तेव्हा बॉडीला कळतं की फर्टिलायझेशन अजून झालेलं नाही, आपल्याला आपली मेहनत वाया गेलेली आहे, आपण एवढी सगळी तयारी केली ती वाया गेलेली आहे. आणि मग प्रोजेस्टेरॉनची लेवल खाली जाते. प्रोजेस्टेरॉनची लेवल खाली का गेली? कारण HCG फॉर्म झालं नाही, HCG तयार झालं नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं एक गोष्ट इथं मी खास करून लक्षात, जे MCQ सॉल्व्ह करताना कामात येईल. इथून पुढचा जो पिरियड असतो बाळा, इथून पुढचा हा फिक्स 14 दिवसांचा. किती दिवसांचा असतो? 14 डेजचा असतो. म्हणजे लाईफ ऑफ कॉर्पस ल्युटियम इज मॅक्स टू मॅक्स 14 डेज. हे लक्षात आलं का सगळ्यांना? 14 दिवसाच्या पुढे, लिसन व्हेरी केअरफुली, 14 दिवसाच्या पुढे कधीही कॉर्पस ल्युटियम जिवंत राहत नाही, सिक्रिटरी राहत नाही. हे कळलं का? आता इथं बघा, याला काय नाव दिलं? सिक्रिटरी फेज. इथून सिक्रिशन सुरू होतं. कशाचं सिक्रिशन सुरू होतं? प्रोजेस्टेरॉन. म्हणून ह्या फेजला दुसरं काय नाव आहे? ल्युटियल फेज दिलेलं आहे. याला कॉर्पस ल्युटियमचा रोल सुरू झाला म्हणून याला नाव दिलं ल्युटियल फेज. इथून सिक्रिशन होतं म्हणून याला नाव दिलंय सिक्रिटरी फेज. इथपर्यंत इथून मागच्या ज्या फेजेस बघितलं तर दिस इज मेन्स्ट्रुएशन. इथे फॉलिकल्स डेव्हलप होतात म्हणून फॉलिक्युलर फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज म्हणजे इथे प्रॉलिफरेशन होतं म्हणून याला दोन नाव आहेत. प्रॉलिफरेटिव्ह फेज, ज्या वेळेला युटेराईन टिश्यू ज्या वेळेला प्रॉलिफरेट होतो, ग्रो होतो, त्याला आपण म्हणतो प्रॉलिफरेटिव्ह फेज. या प्रत्येक वर्डला अर्थ आहे. तसंच इथं नाव काय आहे? ल्युटियल फेज. कोण आला पिक्चर मध्ये? कारण ल्युटिनायझिंग हॉर्मोन आला म्हणून याचं नाव काय? ल्युटियल फेज. म्हणून इथे काय सिक्रिट होणार आहे? सिक्रिशन होणार आहे. कशाचं? प्रोजेस्टेरॉनचं. म्हणून याला दुसरं नाव काय? सिक्रिटरी फेज. आता ह्या सगळ्यांना कोरिलेट करून तुम्ही आले की कुठल्या लेवल पर्यंत? 9व्या 10व्या दिवसापर्यंत आले. तोपर्यंत जर HCG तयार झालं नाही, ह्युमन कोरिओनिक गोनॅडोट्रॉपिन तयार झालं नाही, बॉडीला कळून चुकतं की ह्या वेळेला आपण केलेली मेहनत वाया गेलेली. म्हणून युटेरसची ही लाइनिंग तुटणं, याला वर्ड यूज केला जातो वीपिंग ऑफ युटेरस. काय म्हणतात बाळांनो? वीपिंग ऑफ युटेरस. युटेरस रडतं. व्हॉट इज मेन्स्ट्रुएशन? इट इज द वीपिंग ऑफ युटेरस. युटेरस रडतं, अरे इतकी मेहनत केली, एवढी तयारी केली, येऊ घातलेल्या बाळाची सगळी आपण तयारी केली आणि ते वाया गेलं. सो इट इज कॉल्ड एज, म्हणजे सायंटिफिक याच्याने त्याला युटेरसचं रडणं असं त्याला शब्द वापरलाय की रडतं, अश्रू ढाळतं ते. आणि आता इथून लक्ष द्या की आता कॉर्पस ल्युटियम जे आहे हे कॉर्पस ल्युटियम रिग्रेस व्हायला सुरुवात होते. आता कॉर्पस ल्युटियम जर रिग्रेस होईल तर नॅचरली तुमची प्रोजेस्टेरॉनची लेवल खाली जाईल. नॅचरली तुमची प्रोजेस्टेरॉनची जी लेवल असते बाळांनो एकदम खाली जाते आणि सडन फॉल होतो. आता कॉर्पस ल्युटियम ची साईज कमी झाल्यामुळे प्रोजेस्टेरॉन कमी झालं. प्रोजेस्टेरॉन कमी झालं म्हणजे आता यांना होल्ड करणारं कोणीच राहिलं नाही. ही जी वॉल होती जिला धरून ठेवणारं, जिला टिकवून ठेवण्याचं काम प्रोजेस्टेरॉनने केलं होतं. आता प्रोजेस्टेरॉननेच हात काढून घेतला. ज्याच्या भरोशावर आपण सगळं शिक्षण घ्यायला चाललो होतो, ज्याच्या भरोशावर आपण सगळ्या गोष्टी करणार होतो, ते सगळंच्या सगळं काय झालं? याचे इसके सपने चकनाचूर हो गए. आणि मग त्यावेळेला ही वॉल तुटते आणि नेक्स्ट मेन्स्ट्रुएशन सुरू होतं.
आता हा झाला एक पार्ट. दुसरा पार्ट असा आहे की इथं इस्ट्रोजनची लेवल का वाढलेली आहे? कारण इथं इस्ट्रोजनची लेवल एवढ्यासाठी वाढली की पुन्हा बघा इथं एक पीक दिसतोय, इथं दुसरा पीक दिसतोय. आता इस्ट्रोजनचा पीक इथं जास्त असल्यामुळे, इथं नीट लक्ष द्या, इस्ट्रोजनचा सेकंड पीक आल्यामुळे काय होऊन जातं, आता याने साथ सोडली आणि याच वेळेला ह्या दोघांनी मिळून याला मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या दोघांनी मिळून काय केलेलं आहे, मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. पण जशी याची साथ सुटते, म्हणजे आता जे होते ते याचं फुल फॉर्म मध्ये ज्या वेळेला असतो हा कॉर्पस ल्युटियम, त्यावेळेला दोन्ही बघा दोन पीक आहेत. म्हणजे इस्ट्रोजन पण सफिशियंट अमाऊंट मध्ये तयार करतं, कारण बॉडीमध्ये आणखी चेंजेस करायचे असतात. समजा जर समजा जर इथं फर्टिलायझेशन झालं असतं, तर काय झालं असतं की ही वॉल मेंटेन ठेवावी लागली असती. इथं आणखी प्रॉलिफरेशन करण्याची गरज होती, म्हणून इस्ट्रोजन वाढलं. प्रोजेस्टेरॉन जे होतं त्याने ते असंच राहिलं असतं. ते कसं राहिलं असतं, समजा जर फर्टिलायझेशन झालं असतं तर प्रोजेस्टेरॉनची लेवल अशी राहिली असती, इस्ट्रोजनची लेवल अशी राहिली असती, ही अशी लेवल का राहिली नाही? कारण काय झालं की ही जो डेव्हलपिंग कॉर्पस ल्युटियम आहे याला मेसेज नाही मिळाला. कोणाचा मेसेज यायला पाहिजे होता? ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिनचा. ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन कोणी तयार केलं असतं? जी फर्टिलाइज्ड सेल आहे, ज्याच्यामध्ये डेव्हलपिंग किंवा आपण अर्ली एम्ब्रिओ म्हणूया, जास्त स्पेसिफिक वर्ड, अर्ली एम्ब्रिओने जर ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रॉपिन सिक्रीट करायला सुरुवात केली असती तर हे सगळं चित्र असं दिसलं असतं. पण त्याने तयारच केलं नाही, कारण फर्टिलायझेशन झालं नाही. त्यामुळे या दोन्ही लेवल्स खाली गेल्या आणि त्यामुळे इथे ही जी वॉल होती किंवा ही जी एंडोमेट्रियल लाइनिंग होती ही ब्रेक झाली आणि इथून पुढे पुन्हा ब्लिडिंग सुरू झालं. ही संपूर्ण वॉल डिसइंटिग्रेट केली गेली आणि पुन्हा आता ब्लिडिंग पुढचे 5 दिवस होत राहील. हे कळलं का? सांगा बरं. मेन्स्ट्रुएशनचं रिझन, सायंटिफिक रिझन समजतंय का तुम्हाला? येस सर, समजलं. येस सर. हो सर, समजलं. हो सर. कुठल्या लेवलला काही क्वेश्चन आहे का तुम्हाला? येस, पूछो. तिथे प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी का झाली होती ते सांगा ना एकदा. तुझा थोडासा आवाज कमी येतोय श्रेया. तू विचारते बहुतेक प्रोजेस्टेरॉनची लेवल का कमी झाली असं विचारायचं ना तुला? हो. बिकॉज ऑफ एससीजी इज नॉट. हा सांग, ज्याला येत आहे त्यांनी सांगा. सोनल तू सांग, प्रोजेस्टेरॉनची लेवल का कमी झाली? ह्युमन कॅरियोनिक गोनॅडोट्रोपिन हार्मोन सिक्रेट व्हायला पाहिजे होतं, तो झाला नाही, फॉर्म नाही झाला. तो फॉर्म झाला नाही आणि त्यामुळे काय झालं, कॉर्पस ल्युटियम रिग्रेस झाला ना बाळा. अरे जर सेलची साईज नॉर्मल असेल तर ते नॉर्मल सिक्रीट करत राहील ना. आर यू गेटिंग ऑर नॉट गेटिंग? सांगा बरं मला. अरे ही जी लेवल आहे ही लेवल मेंटेन केव्हा राहील? जर याची साईज मेंटेन राहील तर ना. आता हे कन्वर्ट कशात झालं? कॉर्पस अल्बिकन्स मध्ये झालं ना. कॉर्पस अल्बिकन्स बनून गेलं ना. हे कॉर्पस अल्बिकन्स बनून गेलं. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? बोला बरं. हो सर. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का श्रेया? हॅव यू गॉट द आन्सर? श्रेया? येस सर. ओके, गुड. आता तुम्हाला याच्याशी रिलेटेड आता इथे एका एमसीक्यूचं डिस्कशन मी करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे एक एमसीक्यूचं डिस्कशन असं करायचं आपल्याला की हा जो पिरियड आहे, हा पिरियड हा प्रत्येक फिमेल मध्ये व्हेरिएबल असतो. हा पिरियड जो असतो हा व्हेरिएबल असू शकतो. याच्यात बॉडी हेल्थ, बाकीच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. काही फिमेल्स मध्ये तुम्ही ऐकलं असेल की त्यांच्यामध्ये जवळजवळ 45 डेज 50 डेज मध्ये पण एकदा मेन्स्ट्रुएशन होतं. 45 डेज 50 डेज मध्ये सुद्धा मेन्स्ट्रुएशन होतं. म्हणजे एकदा मेन्स्ट्रुएशन झालं, पुढे 45 डेज झालंच नाही, 50 डेज पर्यंत झालं नाही, किंवा 50th डेला झालं, तर त्यावेळेला समजा
एखाद्या फिमेलमध्ये असं काहीतरी घडलेलं असेल आणि अशा फिमेलचं जर तुम्हाला विचारलं की व्हॉट वुड बी द डे ऑफ ओव्ह्युलेशन, तर तुम्ही काय सांगणार? कोण सांगतं या क्वेश्चनचा? एखाद्या फिमेलमध्ये जर 50th डेला जर झालं किंवा 40 डेला तुम्ही काही घेऊ शकता. इथं 36. तुम्ही एनी व्हॅल्यूज, आता इथून 40 घेऊ शकता, 35 घेऊ शकता, 38 घेऊ शकता, एनी काही व्हॅल्यू तुम्ही टाका आणि या कुठल्याही दिवशी झालेलं. बट दिस इज नॉट नॉर्मली काय झालं पाहिजे, इट शुड बी ऑन 28 और 29. येत आहे लक्षात? हा एक 28 किंवा 29. समजा एखाद्या फिमेलचं 21 दिवसाचं सायकल येतं, येत आहे ना तुमच्या लक्षात? तर हे कुठलाही सीन असू शकतो. तर तुम्हाला विचारलं की एका 50 डे मध्ये ज्या फिमेलला मेन्स्ट्रुएशन झालेलं आहे, 50th डेला 50व्या दिवशी झालं, एकदा मेन्स्ट्रुएशन झालं त्याच्यानंतर 50 दिवस झालं आणि 50व्या दिवशी झालं, तर तिचं डे ऑफ ओव्ह्युलेशन काढायला सांगितलं. कसा काढणार सांगा? कम ऑन. 50 minus 14. येस, व्हेरी गुड. काय सांगायचं म्हणजे 50 मधून तुम्हाला 14 वजा करायचे आहेत. पण कसे वजा करायचे? इकडच्या बाजूने नाही वजा करायचे, इकडच्या बाजूने. 50 पासून मागे 14 दिवस जायचे. येत आहे लक्षात? 50 पासून तिकून घ्या, इकून घ्या, पण आपल्याला फिक्स डोक्यात काय असलं पाहिजे आपल्या की 50 मधून 14 गेले तर मग कोणत्या दिवशी असेल? सर्वसाधारण 36व्या दिवशी ओव्ह्युलेशन झालेलं असेल. हॅव यू गॉट दिस पॉइंट? येस. हा सर. येस सर. येस. येतंय लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे तुम्हाला कशाचं लाईफ फिक्स आहे? कशाचं लाईफ फिक्स आहे? कॉर्पस ल्युटियम. कॉर्पस ल्युटियमचं लाईफ फिक्स. कॉर्पस ल्युटियम सस्टेन किती दिवस करू शकतं? 14 days. हा, 14 दिवसापेक्षा ते जास्त सस्टेन करू शकत नाही, कारण त्याच्यानंतर ते कन्वर्ट कशात होतं? बोला, कशात कन्वर्ट? कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस अल्बिकन्स. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे तुम्हाला आता जर अशा पद्धतीचे क्वेश्चन आले तर इझिली सॉल्व्ह करू शकता ना? येस. येस. हो सर. ओके. आता समजा जर 21 दिवसाचं एखाद्याचं सायकल असेल तर तुम्ही कसं मायनस करणार? एखाद्या फिमेलचं जर सायकल 21 दिवसाचं आहे, 22 दिवसाचं आहे, तर कसं मॅनेज करणार? पुन्हा फॉर्म्युला तोच. कारण इट इज हायली व्हेरिएबल इन एव्हरी फिमेल. नो टू फिमेल्स, म्हणजे व्हेरी व्हेरी रेअरली यू विल फाइंड दॅट टू फिमेल्स दे आर लिव्हिंग टुगेदर किंवा दे आर अपार्ट फ्रॉम इच अदर. काही प्रॉब्लेम नाही. पण त्या जर एकमेकांशी चर्चा करतील तर यू विल फाइंड सर्टनली देअर विल बी सम डिफरन्स. म्हणजे प्रत्येक फिमेल मध्ये वेगवेगळ्या डिफरन्स असेल. कोणाचं 30 असेल. काही फिमेल्स मी अशा पण पाहिल्या होत्या ड्युरिंग माय प्रॅक्टिस डेज की एकदम म्हणजे 30 म्हणजे 30. म्हणजे त्या अक्षरशः माझ्याकडे आल्यानंतर त्या सांगायच्या की डॉक्टर साहेब तुम्हाला माहिती आहे ना की आज असंच. म्हणजे इतकं ऍक्युरेसी वाल्या पण पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे का आता फिमेल्स आपल्याकडे काही हिंदू रिच्युअल्स मध्ये मेन्स्ट्रुएशन नाही झालं पाहिजे, त्यामुळे त्या फिमेल्स बऱ्याचशा काम करू शकत नाही. त्याचा आपण पुढे गेल्यावर स्टडी करणार आहोत हॉर्मोनल इफेक्टवर. तर त्यावेळेला त्या गोळ्या घेतात आणि जेणेकरून ती जी मेन्स्ट्रुएशन असतं त्याला पोस्टपोन करता येतं. मेन्स्ट्रुएशन पोस्टपोन करणं म्हणजे काय करणं? मेन्स्ट्रुएशन पोस्टपोन करणं म्हणजे काय करणं? सिंपल गोष्ट आहे बघा, नीट लक्षात. डोकं लावा इथं थोडंसं डोकं लावा. कशाच्या गोळ्या द्याव्या लागतील जेणेकरून मेन्स्ट्रुएशन पोस्टपोन होईल? काय करावं लागेल तुम्ही सांगा? डोकं लावा मग मला सांगा. काय केलं तर मेन्स्ट्रुएशन होणार? बरोबर आहे ना? म्हणजे जर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या जर तुम्ही गोळ्या दिल्या, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनच्या जर गोळ्या तुम्ही ह्या लेवलला देऊन टाकल्या, पाळी यायच्या 2-4 दिवस आधी दिल्या, पाळी यायच्या 4 दिवस 6 दिवस तुम्ही आले तुमच्याकडे आणि तुम्हाला सांगितलं की आम्हाला या वेळेला असा कार्यक्रम आहे 4 दिवसांनी 6 दिवसांनी, कारण जनरली प्री प्लॅन प्रोग्राम्स असतात. त्यावेळेला तुम्हाला सांगतात की असं पाहिजे, आम्हाला थोडंसं पाळी लांबली पाहिजे. त्यावेळेला तुम्ही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन दिलं तर काय होईल माहितीये का? त्यावेळेला याची लेवल खाली जाणार नाही आणि आपण काय सांगतो की दररोज एक गोळी घ्या. त्याच्यामुळे काय होईल की याची लेवल मेंटेन राहील. याची लेवल मेंटेन राहील
ज्या दिवशी तुम्ही गोळी देणं बंद करेल त्याच्या तिसऱ्या दिवशी मेन्स्ट्रुएशन होऊन जाईल. आर यू गेटिंग ऑर नॉट गेटिंग? सांगा. Yes, sir. Yes, sir. येत आहे ना लक्षात सगळ्यांच्या? लॉजिकल आन्सर याचं बघा कसं आहे. म्हणजे आता आम्हाला कळलं की मेन्स्ट्रुअल फ्लो जो असतो तो मेन्स्ट्रुअल फ्लो नेसेसरी आहे. दॅट इज नथिंग इज बॅड इन दॅट. तर त्याच्यात काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की युटेराईन एंडोमेट्रियमचं ब्रेकडाऊन होतं, ज्याच्यामध्ये जो डेड टिश्यू असतो, युटेराईन ग्लँड जे असतात, ब्लड व्हेसल्स जे असतात, त्या सगळ्या ब्रेक होतात आणि त्या ब्रेक होऊन ॲज इट इज व्हजायनल ओपनिंग मधून बाहेर टाकल्या जातात. त्यासाठी सॅनिटरी पॅड्स यूज केले जातात आणि ते अशा वेळेला ह्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये फिमेल्सनी हायजेनिक कंडिशन्स खूप चांगल्या ठेवल्या पाहिजे. आपल्या जे प्रायव्हेट पार्ट्स जे आहेत किंवा एक्सटर्नल जेनायटली आहे त्याचं प्रॉपर क्लिनिंग केलं पाहिजे. पॅड्स स्वच्छ वापरले पाहिजे. अनेक फिमेल्सला त्याच्यामुळे इन्फेक्शन, कारण त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जबरदस्त प्रमाणात इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. इट हॅज बीन क्लिअरली मेन्शन युअर एनसीआरटी की त्याच्यामध्ये क्लिअर कट दिलेलं आहे की तुम्ही जर हायजेनिक कंडिशन प्रॉपरली मेंटेन केलं नाही तर दॅट इज द फेवरेबल ॲटमॉस्फिअर फॉर द ग्रोईंग मायक्रोब्स. तर पॅथोजेन्स जे असतात, मायक्रोब्स जे असतात, त्यांच्या ग्रोथला खूप चांगलं फेवरेबल ॲटमॉस्फिअर मिळतं, एन्व्हायरमेंट मिळतं आणि दे ग्रो, दे कॉज डिफरंट काइंड ऑफ इन्फेक्शन. म्हणून क्लिनिंग, अटमोस्ट क्लिनिंग ठेवलं गेलं पाहिजे आणि प्रॉपरली पॅड्स यूज केले गेले पाहिजे आणि 4 तासांनी 4 ते 5 तासांनी पॅड्स चेंज झाले पाहिजे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आपण या ठिकाणी थांबतोय आणि आपण काय करूया आता, एका स्पर्मचं स्ट्रक्चर स्टडी करून घेऊ, मग आपल्याला पुढचं फर्टिलायझेशन शिकता येईल. कॅन आय रब दिस नाव? बोला. स्क्रीनशॉट घ्यायचा होता, घेतला? Yes, sir. ओके. सर येस. सर मेन्स्ट्रुएशन मध्ये स्टमक पेन का होतं? येस, गुड क्वेश्चन. जनरली काय होतं की मेन्स्ट्रुएशन मध्ये सगळ्या लोकांना बेटा, सगळ्या मुलींना जनरली याच्यात नर्व्स पण असतात, याच्यामध्ये नर्वची पण डेव्हलपमेंट झालेली असते. तर ज्या वेळेला हा भाग तुटतो ना, हा एकाच दिवशी सगळा शेड आउट नाही होत. लिसन व्हेरी केअरफुली. हा सगळा पार्ट जो आहे हा सगळा एकदम नाही शेड आउट होत, हा टप्प्याटप्प्याने होतो. पहिल्या दिवशी काही तुटतील, ब्रेकडाऊन होतील, दुसऱ्या दिवशी काही, तिसऱ्या दिवशी काही, म्हणून तर 3-3 दिवस फ्लो चालतो ना. 45 to 100 ml च्या आसपास त्याच्यात ब्लड लॉस होतो. तर त्या वेळेला ज्या वेळेला इथे हा ब्रेकडाऊन होतो ना, तर काही सेन्सिटिव्ह, काहींचं युटेरस सेन्सिटिव्ह असतं, सो इट कॉजेस द पेन. म्हणून लोअर अब्डॉमिनल रिजन मध्ये जिथं हे असतं ना, त्याला मराठीत एक शब्द आहे, ओटीपोट. हा, ओटी पोटात दुखणं. बघा, एकदम करेक्ट, एकदम करेक्ट. कोण बोललं? व्हेरी गुड. ज्याने कोणी सांगितलं ही हेल्प मी. तर ओटी पोटात दुखतं. ओटीपोट म्हणजे ओटीपोटचा अर्थ तर काही नाही की युटेराईन पेन होतं, अँड दॅट ऑकर्स बिकॉज ऑफ दिस ब्रेकेज. त्याच्या आधी होत नाही, त्याच्यानंतर होत, ते त्याच वेळेला होतं. गॉट युअर आन्सर? ओके. येस. तर ते मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये व्हेरिएशन हेरिडिटरी डिसऑर्डर आहे का इंडिव्हिज्युअल वेगवेगळं असतं? इंडिव्हिज्युअल वेगवेगळं असतं बेटा, कारण इट इज रिलेटेड विथ हॉर्मोनल इम्बॅलन्स ना. त्या वेळेचं हॉर्मोनल कंडिशन बॉडीची काय असेल किंवा एखाद्या पर्टिक्युलर फिमेल मध्ये कशा पद्धतीने फॉर्मेशन होत आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. जनरली आपण काय मानतो गीता, की जर एखादी हेल्दी फिमेल असेल, तिचं नॉर्मल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, एक्सरसाइज करत असेल, तर तिच्यामध्ये जनरली असे प्रॉब्लेम्स येत नाही, कारण तिच्यामध्ये ना हे जे सिक्रिटरी लेवल असते हे सगळ्या नॉर्मलाइज चाललेल्या असतात. पण तरी सुद्धा एवढं सगळं करून सुद्धा फिमेल्स मध्ये बरेचदा इरेग्युलरिटी पाहायला मिळते आपल्याला मेन्सेस. आणि और ते कुछ इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचे जे टॅबलेट्स आहे त्या जर का म्हणजे कंटिन्यू घ्यायला लावलं तर असं बीपीच्या गोळ्यांसारख्या? जर कंटिन्यू घेतल्या तर काय होऊ शकतं? तर काय होऊ शकतं तुला माहिती, इथे जर कंटिन्युअसली तू जर घेत राहिला तर तू काय करतोय, आर्टिफिशियली यू आर इन्क्रीजिंग द लेवल.
त्यामुळे मध्ये मध्ये ही जी वॉल राहील ही अननेसेसरीली मेंटेन राहील. ही जर मेंटेन राहिली तर आणि फर्टिलायझेशन झालं नाही, होणारच नाही ऑब्व्हियसली, फर्टिलायझेशन झालं नाही तर इथे काय होईल की काही दिवसानंतर याचे निगेटिव्ह परिणाम व्हायला लागतात. ब्रेस्टमध्ये टेंडरनेस येतो, ब्रेस्ट टिश्यू डेव्हलप होतो ना. कारण असं समजलं जातं, बॉडीला अंदाज काय येईल, बॉडीला काय माहिती की तुम्ही काय प्रयोग करताय. बॉडी काय करते, मग ब्रेस्टची डेव्हलपमेंट सुरू करते. प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन काय करतात, इथले टिश्यू डेव्हलप करायला सुरुवात करतात. युटेरस मध्ये काही नवीन गोष्टी ऍड व्हायला सुरुवात होतात. नवीन, आता इथून याच्यापेक्षा जास्त ग्रोथ नाही होणार, पण याचा थिकनेस वाढत जाईल. याचा थिकनेस मग ही शेड आउट होणार नाही. शेड आउट होणार नाही म्हणजे नॅचरली इथे पण तुम्हाला याचे परिणाम तुम्हाला बॉडीवर दिसायला लागतील. मग जर कॉन्स्टंट जर लेवल इस्ट्रोजनची आणि प्रोजेस्टेरॉनची हाय राहिली तर ब्रेस्ट टेंडरनेस होईल, युटेराईन डिस्टर्बन्सेस सुरू होतील. युटेराईन डिस्टर्बन्सेस नंतर अनवॉन्टेड हेअर्स ग्रो करायला सुरुवात करतील, बॉडी थिक व्हायला सुरुवात होईल, कारण अॅनाबॉलिक हॉर्मोन आहे, वजन वाढायला सुरुवात होईल, या सगळे प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होतील. और कुछ? थांबायचं मग आपण डायग्राम काढूया ना. सगळ्यांनी स्पर्मचं हे काढा, डायग्राम काढायला सुरुवात करा. आणि स्पर्मचं स्पर्मॅटोजेन, येस विचारा, कोणाला काही विचारत तोपर्यंत विचारत राहा. येस. तर ज्यांना एमसी येत नाही त्यांना पपई खायला लावतात, त्याचा काय इफेक्ट होतो? मेन्स्ट्रुएशन होत नाही त्यांना का दिवस गेले असतील त्यांना? काय म्हणायचं तुला? येत नाही त्यांना. मेन्स्ट्रुएशनचा आणि पपईचा काही संबंध नाही बेटा. त्याच्या मागे बहुतेक असं रिझन असू शकतं, कारण पपईमध्ये तर तसं त्या काही वस्तू गरम आढळलेलं नाहीये. असतात ना त्याच्या. गरम असते ना. गरमचा अर्थ काय झाला मला सांगा बरं, कोण सांगतं गरम म्हणजे काय? मॉडर्न मेडिसिन त्याला गरम बिरम थंड बिंड असा काही प्रकार मानत नाही. मॉडर्न मेडिकल सायन्स आहे ना, हा आयुर्वेदामध्ये आहे तसा कन्सेप्ट की गरम असतं, काही पदार्थ गरम असतात. तर त्याचा काही त्यांनी आपल्या ऋषी मुनी जे होते त्यांनी काही शोधलं असेल त्याच्या मागे, पण अजूनपर्यंत मॉडर्न सायन्सला काही त्याच्यामध्ये आढळलं नाही. याचा अर्थ मॉडर्न सायन्स चुकीचं आहे किंवा ते चुकीचं आहे असं नाही, पण त्याच्या मागे नक्की काहीतरी कारण असेल. पण एक गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगतो की कदाचित त्याच्या मागे असा पण हेतू असू शकतो ना, आय एम नॉट शुअर, डॅम शुअर, की एखादा हॉर्मोन त्या लेवलला रेग्युलेट करत असेल, किंवा असे काही व्हिटॅमिन्स असतील की विच हॅव नॉट स्टील आयडेंटिफाईड, आपल्याला माहित नाही, असे काही हॉर्मोन्स असू शकतात, असे काही व्हिटॅमिन्स असू शकतात, किंवा असे काही इसेन्शियल मिनरल्स असतील की ज्याच्यामुळे अशा पद्धतीने मेन्स्ट्रुएशन होऊ शकत असेल, पण होतच याला काही पुरावा नाही. सर आणखी कोणाला काही विचारायचं आहे? तर ते गोळ्या घेतल्या तर मग जर जेव्हा नंतर कंटिन्यू नाही केल्या तेव्हा मग ते नॉर्मलच ब्लिडिंग होतं का जास्त कमी असं होतं? तू परत एकदा क्वेश्चन रिपीट कर म्हणजे सगळ्यांना समजेल तुझा क्वेश्चन आणि सगळ्यांना आन्सर मिळेल. चांगला क्वेश्चन आहे तुझा, विचार. तर त्या गोळ्या घेतो म्हणजे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनच्या ज्या गोळ्या घेतो ना, तर त्या घेतल्यानंतर मग ते ब्लिडिंग जास्त कमी कसं असतं, त्याच्यानंतर ब्लिडिंग जास्त होऊ शकतं. रिपीटेडली नाही घेतल्या पाहिजे. वन्स तुम्ही घेतल्या तर काही फार मोठा चेंज नाही होत. वन्स जर तुम्ही घेतल्या, वन्स ट्वाईस जर तुम्हाला वर्षातनं घ्याव्या लागल्या तर त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होत नाही, कारण यू आर डिस्टर्बिंग द बॉडी सायकल, बॉडी फिजिओलॉजी तुम्ही डिस्टर्ब करता. त्यामुळे तुम्ही काय करता, अननेसेसरीली यू आर प्रोलॉंगिंग द पिरियड ना. तुमचे जे पिरियड्स आहेत, मेन्स्ट्रुअल पिरियड जो आहे त्याचं जे सायकल आहे, नॉर्मल सायकलचा रिदम तुम्ही चुकवताय. नॉर्मल सायकलचा रिदम चुकवताय तर तुम्हाला काही ना काहीतरी पेनल्टी द्यावी लागते. पेनल्टी काय द्यावी लागते की तुमचं नॉर्मल ब्लिडिंग जर 3 ते 5 दिवसामध्ये आटोपत असेल तर एखाद दिवस जास्त ब्लिडिंग होईल, कारण ते त्याच्यामध्ये तुम्हीच विचार करा. हे बघा, साधं लॉजिक आहे, सगळ्यांसाठी सांगतो. देवश्रीने जो क्वेश्चन विचारलेला आहे त्या अँगलने सगळ्यांनी विचार करून बघा. समजा तुम्ही यू प्रोलॉंग द युअर सायकल, तर त्याच्यामुळे होईल काय की ह्या ज्या ब्लड वेसल्स आहेत आणखी चांगल्या डेव्हलप होतील. टू बी व्हेरी
प्रिसाईज, की या आणखी चांगल्या डेव्हलप होतील, चांगल्या डेव्हलप झाल्या, मेंटेन राहिल्या तर नॅचरली जेवढ्या प्रमाणात इझिली शेड आउट झालं पाहिजे तर ते शेड आउट व्हायला त्रास होईल. त्यामुळे एखाद दिवस 2 दिवस ब्लिडिंग जास्त होऊ शकतं. एवढंच त्याच्या मागे लॉजिक. आलं का लक्षात सगळ्यांच्या? तिच्या देवश्रीचा क्वेश्चन कळला का सगळ्यांना? हो तिचं सर. जे म्हणणं आहे ते समजलं का? हो सर. Good. हो सर. येस. आता स्पर्म जो आहे, हे जे स्पर्मचं जे फॉर्मेशन आपण पाहिलं होतं, आपण काय करू, स्टेट बोर्डचं काढू. कारण स्टेट बोर्डचा जो पार्ट आहे ना, स्टेट बोर्डचा जो स्पर्म आहे ना, तो तुम्हाला एक्झाम मध्ये काढायचा आहे. त्यामुळे स्टेट बोर्डवाला आपण काढूया. एनसीआरटीचा मुद्दाम मी काढत नाहीये. एनसीआरटीचा ज्यांना एमसीक्यू सॉल्व्ह करायचे आहेत ना बाळांनो, त्यांनी लक्षात ठेवा, तर त्यांनी ती डायग्राम तुमच्या याच्यामध्ये काढून ठेवायचं. कशामध्ये? तुमचं जे ड्रॉइंगचं नोटबुक मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, त्या ड्रॉइंगच्या नोटबुक मध्ये एनसीआरटीचं काढून ठेवायचं आहे. एनसीआरटीचे जर तुम्ही काढलेला असेल तर तुम्हाला सोपं जाईल. आता हा जो पार्ट आहे, हा पार्ट मी व्यवस्थित काढतो. तुम्ही माझ्याबरोबर पटपट पटपट ड्रॉ करा. हा जो पार्ट आहे, हा या ठिकाणी याच्यावर बरेचदा क्वेश्चन विचारला जातो की हा कशापासून तयार झाला. याच्या खालचा जो पार्ट आहे, this part, this is the biggest part, ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं. जेनेटिक मटेरियलचा अर्थ होतो ज्याच्यामध्ये डीएनए असतो. आणि इथे जो डीएनए असेल याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे एनसीआरटीने, इथला डीएनए कसा असेल? कोण सांगतं इथला डीएनए कसा असेल? हॅप्लॉइड. हॅप्लॉइड असेल. व्हेरी सिम्पल. इथे 2 सेंट्रिओल असतात बाळांना. इथे 2 सेंट्रिओल असतात. शॉर्ट नेक असते आणि ह्या शॉर्ट नेक मध्ये हा जो पार्ट असतो, हा पार्ट इथून हा अशा पद्धतीने पार्ट असतो. त्या पार्ट नंतर या प्रत्येकाचा अर्थ आहे. तुम्ही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. सगळ्या गोष्टी नीट समजून घ्यायच्या आहेत तुम्हाला. इथे जे आहे, या ठिकाणी इथे असे सगळ्या बाजूने असे मायटोकॉन्ड्रिया आहेत. काढतायत का सगळे? आर यू ड्रॉइंग? व्हेरी गुड. येस सर. सगळ्यांनी ड्रॉ करा. सर्वसाधारण हे 10 ते 14 असतात. हा जो पार्ट असतो, हा शॉर्ट पार्ट जो असतो, हा पार्ट याला नेक म्हणतात. दिस पार्ट इज नेक. दिस होल पार्ट इज कॉल्ड ॲज हेड. दिस पार्ट ज्याच्यामध्ये याच्यात भरपूर सारे एन्झाइम्स भरलेले असतात. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज ॲक्रोसोम. हा जो पार्ट आहे याला नेबेनकर्न पण म्हणतात. दिस इज कॉल्ड नेबेनकर्न. नेबेनकर्न. ह्या मधल्या पीसला म्हणतात, दिस होल पार्ट इज कॉल्ड ॲज मिडल पीस. मिडल पीस. अँड दिस इज कॉल्ड टेल पीस. हा जो आहे सगळा हा टेलचा पार्ट. तुम्ही हे कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही प्रॉपरली काढा.
मी एक शेपटी फक्त बाहेर नेऊन काढतोय. हा थोडासा पार्ट बाहेर आलेला आहे. आता इथे लक्षात ठेवा सगळ्यांनी, हा जो पार्ट आहे जे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, दिस इज कॉल्ड sperm is also a cell, so this is cell membrane. This is all cell membrane. हा सगळा पार्ट बाळांनो सेल मेम्ब्रेनचा असतो. कंप्लीट एक सेल आहे आणि त्याच्यावरती सेल मेम्ब्रेन आहे. हा जो सेल मेम्ब्रेनचा पार्ट आहे, दिस इज सेंट्रिओल. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, फिमेल एग जो असतो त्या एग मध्ये एका मागच्या वेळेला की एका मुलाने विचारलं होतं की सर, समजा जर हा पार्ट, तुमच्या माहितीसाठी सांगतो, पूर्णच्या पूर्ण स्पर्म आज शिरून जातो. एग मध्ये काही बुक्स मध्ये व्हेरिएबल आहे, काही वेळेला काय केलेलं आहे, थिअरी जी लिहिली जाते ती सी अर्चिन नावाच्या एका ऑर्गॅनिझमचा स्टडी केलेला आहे सायंटिस्ट. सी अर्चिन नावाचा एक ऑर्गॅनिझम आहे, तुम्हाला माहिती आहे तो सी अर्चिन. तर सी अर्चिन मध्ये सगळ्यात इझिली हा स्टडी करायला सगळ्यात इझी आहे, कारण ह्युमन बिंग स्टडी करायला इझी नाही. पण रिसेंट स्टडीज हॅव शोन दॅट की ह्युमन स्पर्म जो असतो हा पूर्ण स्पर्म फिमेलच्या, आणि हा त्या मानण्याची जी लेंथ आहे याच्यापेक्षा फिमेलचा एग जो असतो, ज्याला आपण सेकंडरी oocyte म्हणतो, सेकंडरी oocyte इव्हेंच्युअली कन्वर्ट्स ॲज सून ॲज इट टचेस इट इज गेट कन्व्हर्टेड इनटू ओव्हम. तर त्यावेळेला हे पूर्णच्या पूर्ण जातं. ही टेल नो डाऊट की इथून खालचा जो सगळा पार्ट आहे हा सगळा युटिलाइज किंवा आपण त्याला म्हणतो डिजनरेट केला जातो, पण जातो मात्र पूर्ण स्पर्म सगळा आत जातो. हे जे आहे तिथे ॲक्रोसोमचा जो पार्ट आहे, ह्या पार्ट मध्ये इथे झोना लायसिन एन्झाईम्स असतात किंवा कोरोना रेडिएटा, त्याच्यानंतर झोना पेल्युसिडा, या सगळ्यांना डिझॉल्व्ह करणारे लायटिक एन्झाईम्स असतात. जे काय असतात बाळांनो, लायटिक एन्झाईम्स असतात. याच्यामध्ये हॅल्युरॉनिडेज नावाचं एक हे असतं, हॅल्युरॉनिडेज नावाचं एन्झाईम असतं. त्याच्यानंतर अल्कलाइन फॉस्फेटेज असतं. याचं सगळ्यांचं नावं लक्षात ठेवायची कारण अल्कलाइन फॉस्फेटेज असतं. त्याच्यानंतर सगळ्या एन्झाईम्सची आपण 2 मिनिटात नावं लिहून टाकू. 2 मिनिटात सर ब्लड झालंय थोडं. येईल बेटा. मी एक चक्कर मारली का त्याच्या समोरून त्याचं हे रिझोल्युशन डिस्टर्ब होतं म्हणून होतं ते. झोना लायसिन आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. झोना लायसिन आणि कोरोना रेडिएटा, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स असतात. हॅल्युरॉनिडेज असतं, अल्कलाइन फॉस्फेटेज असतं, झोना लायसिन्स असतात, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स असतात. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भरलेल्या असतात. आता हे ॲक्रोसोम कशा पद्धतीने तयार होतं, तर ॲक्रोसोम तयार झालेलं असतं गोल्गी कॉम्प्लेक्स, गोल्गी बॉडीजने तयार झालेलं असतं. या गोल्गी बॉडीज मधले सगळे एन्झाईम्स या ठिकाणी भरलेले असतात आणि याला डबल कव्हरिंग असतं. आता हे जे डबल कव्हरिंग असतं, ह्या डबल कव्हरिंगमुळे याला प्रोटेक्ट केलं, म्हणजे बघा कोणत्या ठिकाणी बरोबर ऍडजस्ट केलेलं आहे की या ठिकाणी असे एन्झाईम्स भरलेले आहेत की जे जसा हे जाऊन धडकेल, कशाला धडकेल आपल्याला माहिती आहे की समजा हे इफ दिस इज एग, तर या एगच्या आजूबाजूला आपल्याला माहिती आहे की इथं कोरोना रेडिएटाचा लेअर आहे आणि हा जो आहे हा ग्रॅन्युलोजा सेलचा लेअर आहे. याच्यावर येऊन ज्या वेळेला हा स्पर्म आदळेल, याच्यात एंट्री करेल, तर त्यावेळेला हे फुटलं पाहिजे. याच्यासाठी एक प्रोसेस असते, त्याला कॅपॅसिटेशन म्हणतात. उद्या आपण कॅपॅसिटेशन शिकणार आहोत. तर एक कॅपॅसिटेशन होतं, त्यामुळे हा लेअर एकदम थिन केला जातो. इथं कॅल्शियमची एंट्री केली जाते
आणि हा वीक झाल्याबरोबर इथले जे एन्झाईम्स असतात ते रिलीज केले जातात आणि ह्या सगळ्या वॉल्स ज्या असतात त्या सगळ्या वॉल्स डिझॉल्व्ह केल्या जातात सो दॅट इट कॅन एंटर इनसाइड. तर हे सगळे एन्झाईम्स याच्यामध्ये असतात. आता इथे दोन आपल्याला काय दिसत आहेत, सेंट्रिओल्स दिसत आहेत. दीज आर 2 सेंट्रिओल्स. एकाला दीज आर सेंट्रिओल्स. जो वरच्या बाजूला हेडच्या बाजूला आहे त्याला म्हणतात प्रॉक्सिमल सेंट्रिओल, याला म्हणतात प्रॉक्सिमल. आणि जो खालचा असतो त्याला म्हणतात डिस्टल सेंट्रिओल. 2 सेंट्रिओल असतात, एक प्रॉक्सिमल सेंट्रिओल असतो आणि एक डिस्टल सेंट्रिओल. आता लक्षात ठेवा की एक सेलकडे सेंट्रिओल नसतो म्हणून ही डिवाइड होऊ शकत नाही. म्हणजे माझ्या याच्या मागच्या वर्षाच्या स्टुडंटने एक क्वेश्चन विचारला होता, तर त्याने सांगितलं होतं की सर समजा जर हा पार्ट गेला नाही, इथून पुढचा पार्ट गेला नाही किंवा हा सेंट्रिओल बाहेर राहून गेला तर इथे कधीही डिव्हिजन होणार नाही बा. सेंट्रिओल जर नसेल तर ही सेल डिवाइड होऊ शकत नाही. 2च्या 4 सेल, 4च्या 8, 12, 16 जे असतील त्या सगळ्या कधीही डिवाइड होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यामुळे फिमेल एक कडे काय ऍबसेंट असतं तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की फिमेल एक सेल डज नॉट हॅव सेंट्रिओल टू डिवाइड अँड रिडिवाइड. त्याच्यासाठी मेलचा स्पर्म गेल्याशिवाय याची डिव्हिजन पॉसिबल नाही. ही गोष्ट डोक्यात एकदम फिट ठेवा. म्हणजे स्पर्मचं कॉन्ट्रीब्युशन नॉट ओनली गिव्हिंग दिस जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल तर देणं गरजेचं, त्याच्याशिवाय ते डिप्लॉइड झायगोट बनणारच नाही. पण त्याबरोबर सेंट्रिओलचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करतो आणि इथून खालचा जो डिस्टल सेंट्रिओल आहे ना, हा जो पार्ट आहे हा युजलेस असतो बाकीच्या गोष्टींसाठी. आणि इथून बाळांनो या ठिकाणी इथून हे सगळे आपल्याला माहिती आहे 9+1 अरेंजमेंट असते. याचंच कंटिन्युएशन होऊन याचंच कंटिन्युएशन होऊन इथं फ्लॅजेला तयार झालेला असतो. आणि या फ्लॅजेलाला ह्या डिस्टल सेंट्रिओलची मुवमेंट व्हावी, त्या डिस्टल सेंट्रिओल मध्ये मुवमेंट व्हावी म्हणून हे मायटोकॉन्ड्रिया सगळे अरेंज असतात. आणि हे मायटोकॉन्ड्रिया त्याला कंटिन्युअस एटीपी प्रोव्हाइड. आपल्याला माहिती आहे आता एटीपी याला कुठून मिळणार आहे, या स्पर्मला एटीपी कुठून मिळणार आहे, फ्रुक्टोजमुळे मिळणार. त्यामुळे फ्रुक्टोज मध्ये याला एटीपी मिळणार फ्रुक्टोजमुळे आणि त्यामुळे इथे ताबडतोब एनर्जीचं प्रोडक्शन होणार. आणि इथे 9+2 अरेंजमेंट असते, आपण शिकलेलो आहे मागच्या वर्षी. तर त्यामुळे हा जो मधला जो शाफ्टचा पार्ट असतो, इथे असा एक शाफ्ट असतो. हा शाफ्ट जो असतो हा शाफ्ट असा हलतो आणि असा हल्ल्यामुळे याला आपण लॅशिंग मुवमेंट म्हणतो. काय म्हणतो याला, लॅशिंग मुवमेंट. लॅशिंग मुवमेंट कशामुळे पॉसिबल होते तर सेंट्रिओलमुळे. कोणत्या सेंट्रिओलमुळे तर डिस्टल सेंट्रिओलमुळे. आणि डिस्टल सेंट्रिओल मधून काय निघालेले असतात, हे फायबर्स निघाले असतात. त्यांना आपण काय म्हणतो, कोण सांगतं, हे जे असतात हे पूर्ण कंटिन्यू झालेले असतात. व्हॉट इज दिस, कोण सांगतं, कम ऑन. टेल रिजन मध्ये काय असतं, येस फायब्रिल्स असतात. फायब्रिल्स बेटा, फायबर्स नसतात, फायब्रिल्स असतात. हे जे फायब्रिल्स असतात हे फायब्रिल्सनेच टेल तयार झालेले असतात. त्या फायब्रिल्समुळेच कंटिन्युअसली टेल तयार झालेली. म्हणून याची अशी तुम्ही पाहिलं असेल अशी मुवमेंट करतात. दिस इज कॉल्ड ॲज लॅशिंग मुवमेंट और व्हिप्लॅश. व्हिप्लॅशिंग मुवमेंट. आणि म्हणून पुढे सरकत असतात. स्पर्मचा सरकण्याचा जो वेग असतो, याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला उद्या लिहून आणायचं. याचा स्पर्मच्या सरकण्याचा जो वेग असतो तो असतो 1.5 to 3 mm पर मिनिट. या स्पीडने स्पर्म पुढे सरकत असतो. या स्पर्मला पूर्ण वरून पासून तर खालीपर्यंत टोटल पार्टवर सेल मेम्ब्रेनने कव्हर केलेलं असतं. याच्यामध्ये फायब्रिल्स असतात. या फायब्रिल्स मध्ये मुवमेंट येण्याचं कारण असं आहे की ऍक्ट्स ॲज अ मोटर. इथे या मायटोकॉन्ड्रियाच्या आतल्या बाजूने, चारी बाजूने मायटोकॉन्ड्रिया आहे आणि सेंटर मधून हे फायब्रिल्स गेलेले. या फायब्रिल्सला ऍक्टिव्हेट करण्यासाठी, ह्या सेंट्रिओल्सला ऍक्टिव्हेट करण्यासाठी एनर्जी लागते. ती एनर्जी हे मायटोकॉन्ड्रिया प्रोव्हाइड करतात. या मायटोकॉन्ड्रिया मधले एटीपी इथे वापरले जातात आणि याला असं हलवलं जातं. आणि हे हल्ल्यामुळे हे पुढे हेड स्थिर असतं. हेडचा भाग वजनदार असतो, स्थिर असतो आणि मागची टेलची मुवमेंट तुम्हाला याच्यात पाहायला मिळेल. जर मला उद्या व्हिडिओ तुम्हाला दाखवता आला तर दाखवेल. तर याची मुवमेंट अशा पद्धतीने पुढे जात राहतात. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की हा सेंट्रिओल कॉन्ट्रीब्यूट केला जातो. इथे जेनेटिक मटेरियल असतं, इथे क्रोमोझोम्स असतात,
इथे क्रोमोझोम्स असतात, ते कॉन्ट्रीब्युट करतात. आणि हा जो ऍक्रोसोमचा पार्ट असतो हा कोणी बनवलेला असतो ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर गोल्गी कॉम्प्लेक्सने बनवलेला असतो किंवा गोल्गी बॉडीजने बनवलेला असतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची. असा एक पार्ट असतो शेवटी टेलच्या की जिथे कुठल्याही प्रकारचं सेल मेम्ब्रेनचं कव्हर नसतं. दॅट इज ऍक्च्युअली द फिलामेंट किंवा फायब्रिल असतं. तो अतिशय छोटासा पार्ट असतो. याचे आपल्याला 3 पार्ट समजले, हेड पीस, मिडल पीस आणि टेल पीस. याची सगळ्यांची इन्फॉर्मेशन, याची लेंथ आणि बाकीचं तर याचं प्रोडक्शन कसं होतं हे आपण प्रॉपरली शिकलेलं आहे. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस कसं होतं हे आपल्याला माहिती. तर उद्या याची जी डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही उद्या लिहून आणायची. दिस इज होमवर्क. आणि रिवाइज करा दिस मेन्स्ट्रुअल सायकल. उद्या आपण फर्टिलायझेशन शिकूया. चालेल? थांबायचं या ठिकाणी? हो सर. हो सर. हो चालेल. सर. थँक यू. बाय सर. बाय. विचारा. साक्षी, तुमको आवाज आ रही थी क्या? साक्षी, हाँ सर, आ रही थी आवाज. क्या दूसरा किया फोन तुमने? है फोन में क्या? हाँ, दूसरा सर, है क्या? दूसरे फोन से किया है. हाँ सर, ओके, वेरी दूसरा है मम्मी का. ओके ओके सेकंड हैंड मम्मी का. ओके ओके, कोई प्रॉब्लम नहीं.